माझ्या महाराष्ट्रातील जेवढे काही संविधानाला आणि भारतातील मानवता, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, जेवढे काही भारतातील लोकसंख्या आहे जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाला मानतात, असे सर्व लोक आणि या देशातील ज्या लोकांचं 5000 वर्षापर्यंत जाती व्यवस्था तयार करून शोषण करणारे हे आर्य विदेशी ब्राह्मण आणि ज्यांनी 5000 वर्षापर्यंत शोषण केल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये ज्या संतांनी पहिली क्रांती 16व्या शतकात केली, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, आणि 10व्या सदीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संत झालेले आहेत, लिंगायत गुरु बसवेश्वर त्या अगोदर पण झाले असतील, आणि नामदेव महाराज जे शूद्र होते, सगळे शूद्र संत, त्यांची एवढी पिटाई केली की बिचारे गुरुद्वारामध्ये जाऊन, अमृतसरला जाऊन त्यांनी शिरोमणी म्हणून पदवी मिळवली, शिरोमणी नामदेव महाराज. त्यानंतर कबीर झाले, रोहिदास झाले, अतिशूद्र. गुरु गोविंद साहेबांची पूर्ण फॅमिलीला मारलं आणि महाराष्ट्रात जी सुरुवात झाली, कितीतरी शूद्र अतिशूद्र आमच्या आयाबाया सुद्धा झालेल्या आहेत. पण हे जे युरेशियातनं आलेले आर्य विदेशी यहुदी नाझी, जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही लोकांनी ज्या देशामध्ये तथागत गौतम बुद्ध जन्माला आला, अहिंसेचा मार्गाने त्याने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत आणि ह्युमॅनिटीच्या याच्याने जगाला निरोप दिला आणि जगाला दिशा दाखवली अहिंसेच्या मार्गाने. आणि दादांनो पूर्ण जगाला संदेश दिला. आज सुद्धा 2025 मध्ये आमच्या देशाचे लोक किती मोठा असला तरी तो म्हणतो की मी बुद्धाच्या देशातनं आलेला आहे, तो म्हणत नाही आर्याच्या देशातनं आलेला आहे म्हणून. बघा, एवढा महान अखंड भारतामध्ये ज्ञान देणारा, नॉलेज देणारा राजा तथागत गौतम बुद्ध, आणि स्वतः तो म्हणतो की मी काही ईश्वर नाही, भगवान नाही आहे, मी वास्तव्यवादी आहे. वास्तव्यवादी म्हणजे मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो, म्हणजे जी कुठली गोष्ट पॉसिबल आहे मी त्यालाच मानणार. कारण मनुष्य हा खालियात येतो, खालियात जातो. सांगा, कोणी काही घेऊन जातो का? आणि तर्कशुद्ध बुद्धी म्हणजे जी गोष्ट जगाच्या पाठीवर पॉसिबल आहे, असा एकमेव तथागत बुद्ध या भारत देशाच्या भूमीवर जन्माला आला. महान महान तथागत गौतम बुद्ध. आणि टाइम म्हणजे मॅथमॅटिक्स, आणि मनुष्य हा निसर्गाशी कनेक्टेड आहे. बघा, जो दिवस निघतो त्या दिवशी पाऊस येते, जो दिवस निघतो त्या दिवशी थंडी पडते, जो दिवस निघतो त्या दिवशी याच भारतामध्ये एका ठिकाणी 42 डिग्री टेम्परेचर, दुसरीकडे 58 डिग्री 54-55 डिग्री टेम्परेचर असते याच भारत देशात. म्हणजे निसर्गाचा नियम आहे, त्याला मनुष्य कनेक्टेड आहे. कधी अर्थक्वेक येतो, कधी महापूर येते, सांगता येते. आता तर ते याच्यातला जो गुजरातला प्लेन क्रॅश झालेला आहे त्याचे फ्युएलची जे फ्युएल सप्लाय करते ती पिन ऑफ होती, हा रिपोर्ट आलेला आहे. बघा, म्हणजे म्हणण्याचा अर्थ ते 260 लोकांचं मरण नव्हतं आलेलं. म्हणजे मनुष्याची कुर्ता म्हणा किंवा याचं म्हणा, ते कॅप्टन मलिक म्हणून सांगतात का ते, आणि रिपोर्ट आलेला आहे, ते म्हणतात की इट इज नॉट पॉसिबल ऑटोमॅटिक बंद होणं.
काय ते इन्क्वायरी होईल तर होईल. म्हणजे म्हणण्याचं आता 260 लोकांचं हे म्हणतात, काय म्हणतात, मरण आलं की मरून जातात. अरे म्हणजे म्हणण्याचा अर्थ, पण तथागत बुद्ध काय म्हणतो, मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो. आणि असा महान बुद्धाच्या देशामध्ये 10वा मौर्य राजा पुरोदत्त आपलं राज्य बुद्धाच्या विचाराने आणि बुद्धाचे प्रसारक होते. आता भारत या खोजमध्ये हा मोगलचा अवलाद नेहरू, हे सगळे मोगल आहेत, 11व्या सदीमध्ये आलेले. तो सुद्धा म्हणतो आर्य हे विदेशातनं आलेले आहेत, युरेशियामधनं. स्वतः भागवत म्हणतो आर्य विदेशी यहुदी. हा नेतन्याहूचा अवलाद DNA टेस्ट करा, 3000 वर्ष अगोदर अमुक केलं म्हणून. तर मला सांगा, या अशा महान बुद्धाच्या देशामध्ये जेव्हा 10व्या मौर्य राजा राज्य करत होता, हे युरेशियातनं आलेले आर्य विदेशी यहुदी, हे नाझीची कोम आहे, कूर, जगातली कूर कोम. यांचं हे सांगतात पुष्पशुंग यांनी लीडर मानलं आणि 10व्या मौर्य राजा पुरोदत्तची हत्या केली, जो नागवंशी मौर्यवंशी होता, कपट बुद्धीने. आणि जे बुद्धचे प्रसारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीमध्ये टाकलं. पहिले कुर्ता बघा किती कूर आहेत. आणि बिचारे कोणीही व्यक्ती असो मरणाला भेटतो की नाही. आता आपण या देशात आहोत, हा 3 क्रांत्या या महाराष्ट्रात झालेल्या आहेत, बरोबर आहे. पहिली क्रांती झाली संभाजी महाराजचा बदला घेण्यासाठी 1 जानेवारी 1818ला अतिशूद्र लोकांनी, महार बटालियन होती, लक्षात ठेवा. इंग्रज आल्यानंतर, इंग्रज होते त्या काळात, त्यांचं जेवढं यांनी हे केलं बघा, किती अन्याय केले त्यांच्यावर. हे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हाकतात, शूद्र ना अतिशूद्र, बरोबर आहे. ते त्यांनी हाताने उचलून टोपलीत टाकायचं, बरोबर आहे. त्यानंतर बघा यांची कुर्ता बघा. आता त्यानंतर त्या लोकांना तोंडाला काय बांधलं, मडकं. म्हणजे आमच्या देशात आम्हाला, म्हणजे किती क्रूर लोकांनी यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार केले बघा रे लोकांनो, महाराष्ट्राचे लोक. कारण महाराष्ट्रामध्ये 3 क्रांती झाली आणि महाराष्ट्रामधनं हा देश चालतो. नागपूरला यांचं पूर्ण देशाचं एक संघटन आहे, आतंकवादी देशद्रोही, काँग्रेस BJP अलायन्स. आणि काँग्रेस जनसंघ RSSची स्थापना करणारे कोण होते हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. तर मला सांगा, त्या लोकांनी ढुंगणाला झाडू, मेलेल्या ढोराचं मांस चारलं आणि हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार होत गेले. तर मला सांगा, आम्ही लोकांनी, आणि दुसरी कोम म्हणजे ही अनुसूचित जमाती, अनुसूचित जमातीचं जीन्स हे अन्याय अत्याचार कुणावर करत नाही. आणि जो कोणी अन्याय अत्याचार करतो स्वतः मरून जातील, पण त्याच्या विरुद्ध लढतील. उदाहरणा खातील महाभारतात तुम्ही काय पाहिलं, कोण होता एकलव्य, कोण होता एकलव्य, कोण होता. मी यांचेच उदाहरण देतो, मी काय विद्वान नाही आहे, यांनी लिहिलेलं आहे तेच उदाहरण देतो. कोण होता, आदिवासी, बरोबर आहे. अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता. कोण होय राम, पुष्पशुंग. कोण होय दुर्योधन, पुष्पशुंग. त्या पुष्पशुंगने म्हणजे यहुदी जे आलेले आहेत, आर्य विदेशी यहुदी, आर्य ब्राह्मणांनी त्याचा अंगुठा कापला की नाही. कोणत्या शाळेत गेला होता तो सांगा. तर या लोकांचं अन्याय अत्याचार हे करून ते लोक जंगलात राहायला गेले. आणि जंगलात जे काही भेटल, जनावर असो काही असो, ते करून आपले कपडे नाही होते, पानाचे कपडे शिवून ते लोकांनी आपले दिवस काढले. आणि यांची कुर्ता बघा, आमच्या अतिशूद्र लोकांना त्यांनी मजबूर केलं मेलेल्या ढोराचं मांस खाण्यासाठी. आणि ज्या वेळेस आदिवासीच्या पोरीला कपडे घालायचे नाही,
तिच्या छातीवर कपडे नाही पाहिजे. छातीवर कपडे असेल हे कूर कर सावचे, त्याची छाती कापून फेकायचे. खोटा इतिहास आहे का? हा. आणि काय रे मूर्खांनो, जेवढे हिस्ट्रीचे डॉक्टर झालेले आहेत, 1800 नंतर जेव्हा हे आले तर पुस्तक लिहिणारे कोण लोक होते रे? ज्योतिराव फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827. खरं आहे का खोटं आहे? हा. पहिली शाळा काढली 21व्या वर्षी स्त्रियांसाठी. तर मला सांगा, हे जे आलेले आहेत हजारो 5000 वर्षापासून, असे या पृथ्वीवर कोणीतरी माणूस आहे का की आपली कुर्ता तो पुस्तकात लिहिल म्हणून? जगाच्या पाठीवर असं एखादे माणूस पैदा झालेला आहे आणि लिहिल का रे? आणि एवढं तर विचार करा. आणि तुम्हाला मी आज विचारतो की ज्या लोकांनी 5000 वर्ष शोषण केलं, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, बरोबर आहे, त्याला अधिकार. हा. बावत क्षत्रिय शेती करणार, ठीक आहे, म्हणजे मेहनत करणार बॉडी, पण त्याला अधिकार होतं का? म्हणजे बौद्धिक विकास. कारण आमच्या इथं मन आहे, पैलवानाची अक्कल कुठं? घुटण्यामध्ये. तर त्याला मस्तपैकी प्रॉपर्टी आहे, ते शेतीवाडी करणं चालणार. अखंड भारतामध्ये ते आपसासाठी लढत होते. आणि हा वैश्य, याला पैसा, आणि ह्या दोन लोकांच्या विरुद्ध जायचं नाही. हा. तो कोण आपल्या डोक्याने चालवत होता देश? खरं आहे का खोटं आहे? हा. त्यानंतर संत लोक, एखाद्या संताला मारलंय का क्षत्रिय राजाने? आता यांना लागलं बायका हे आणलेले नाहीत, सगळ्या बायका आमच्याच आहेत, सांड आलेले आहेत. ते सांड आज जरा महाराष्ट्रीयन भाषेत बोलायचा जो चान्स म्हटलं बोलतोय ना, बरोबर आहे. आता पशु पक्षी कुत्रा कोणी असो, निसर्गाचे नियम आहेत ना, हो का नाही? हा. बायका कोणाच्या रे दादांनो? आमच्याच ना. हा. आणि मनुस्मृती काय म्हणते? ह्या 90% लोकांचं यांनी 7000 जाती तयार केल्यात, आणि हे सांड आलेले आहेत. बाया कोणाचा? आमच्याच बायकांना. आम्हाला त्यांनी एवढं अन्याय अत्याचार केलं, 7000 जातीमध्ये डिवाडून टाकलं. हा. आणि म्हटलं तुम्ही लोकांनी, शूद्र लोकांनी मेहनत करून जगायचं. आता मेहनत कोण करते? एवढा मोठा जो ज्याला तुम्ही क्षत्रिय म्हणता, तोही हमालाच करते शेतीमध्ये. खरं आहे का खोटं आहे? आमच्याकडे तर काहीच नव्हतं. जे शूद्र होते त्यांच्याकडे काय पोट भरणे. आता काही ओबीसीचे लोक जमीन 1-2 एकर काही, पण क्षत्रिय तर नव्हते. ते क्षत्रिय कोण होते? राजे. खरं आहे का खोटा इतिहास? असं करत करत संतांनी क्रांती केली. काय सांगितलं संतांनी? अरे तुम्ही देवाच्या पोरात, कोणी उच्च नाही नीच नाही, तुम्ही आनंदाने राहा. याच महाराष्ट्रात 10व्या शतकापासून, त्याच्या अगोदर झाले असेल त्याला मला माहीत नाही आहे, की मला जेवढी गरज आहे तेवढं मी अभ्यास केलेला आहे. आणि 1% जरी चुकीचं असेल याच्यात चॅलेंज करायचं. मी पण पुण्यातच राहतो, सगळ्यांना सांगतो मी. इतिहास आहे डॉक्टरेट, MBBSचे PhD केलेले लोक, इंजिनिअरिंगची PhD, त्यानंतर सायन्सचे सायंटिस्ट. तो बघा पुण्यामध्ये कल्लूरकर, आर्य विदेशी योधी, देशाचं गुपित विकणारा माणूस डायरेक्टर आहे. कारण देवाच्या तोंडात पैदा झाले ते. खरं आहे का खोटं आहे रे? हा. आणि जेवचे लहाचे डॉक्टर घेतलेले वकील लोक, का मनुष्य स्वार्थी आहे. तर मला सांगा, पहिली क्रांती कोणी केली? आणि 11व्या सदीमध्ये जेव्हा कुठलेही क्षत्रिय राजे दयावान मानवतावादी होते, कुठल्याही शूद्र संतांना मारलेलं आहे का? हे मला तुम्ही दाखवा इतिहास. जेवढे हिस्ट्रीचे डॉक्टर आहेत तेवढे भारतातले सगळे तर 1800 नंतरच. कोणी होते का 1800 पर्यंत शिकलेला शूद्र? हा. तर पहिली क्रांती कोणी केली? आणि हे कुर्ता बघा किती पुढचं शोध विचार करतात. यांनी जेव्हा क्षत्रिय राजे 10-10 बायका करायचे आणि यांचं हिशोब करायचं, कोण काम करायचं? मी जर माझ्याकडे दुकान टाकली मी, तर मला हिशोब येत नाही. हा. तर मला आपलं हिशोब ठेवायचा आहे. हा. कोण काम करेल लिहिण्याचं? शिकलेलाच करेल ना. तर मुनीमजी कोण झालेत? आणि आमच्या बायका अंधविश्वासी आजी आहेत ना. अरे एवढी मोठी ब्राह्मणांची बाई जेव्हा ज्योतिराव फुलेचं पिक्चर निघतोय या पुण्यामध्ये, ती म्हणते जय परशुराम. बाया आमच्या सगळ्या. हा.
ज्या परशुरामने आपल्या आईचं खून केलं, तर मी माझ्या बहिणींना विचारतो या बामणाच्या आणि ह्या लता मंगेशकर हरामखोर फॅमिली मेली ते, जिने भारतरत्न घेतला संविधानाने आणि म्हणते बाबासाहेब शूद्र आहे, मी गाणं नाही म्हणणार, त्यांना मी विचारतो आज, जर ज्योतिराव फुले सावित्री फुले झाले नसते आणि जर तुकाराम महाराज झाले नसते, तुमची हालत काय राहिली असती? हा, तुमची हालत काय असती? आणि त्या डवेला चॅलेंज करतो, मी पुण्यात राहतो, जो बम्मन से टकराएगा थांबा तुम्ही, आता नाही तर ब्रह्माना लावा ना. किती कायदा, त्या फडणवीसचा कायदा काळा कायदा आणलाय ना. तर मला सांगा, पहिली क्रांती कोणी केली आणि काय बी झालं? मोगलांच्या अंडरमध्ये हा जवाहरलाल नेहरू मोगलचा अवलाद. बघा बायोप्सी मध्ये गंगाधर नेहरू कोण होतं? जवाहरलाल नेहरूचं आजोबा. मोतीलाल नेहरू त्याचं पोरग. किती बायका होत्या आणि मोतीलालचा पोरग जवाहरलाल नेहरू. खरं आहे का खोटं आहे? मला वाटतं 14 नोव्हेंबर 1879 का 89चं काहीतरी आहे वाटतं नेहरूचा जन्म. तर त्याच्या अगोदर त्याचा बाप कमीत कमी 25 वर्ष अगोदर, हा त्याचा बाप अजून कोण होते? त्याचा अगोदरचा इतिहास बघून टाका कोण होते तर. हा, तर पहिली 500 ते 600 होते, हे सगळेचे सगळे धसले तिथं. का मोगलला कोणी बोलवलं? अरे विदेशी बामणांनी. कशासाठी बोलवलं? बरोबर आहे, कारण हा क्षत्रिय राजा ताकदवान. हा काय अन्याय करतो ना, दाखवा ना एखादी संताला मारलं असेल तर. या भारत देशामध्ये किती क्रूर आहे ते. आणि हे सगळे सगळे धसले त्याची गुलामगिरी करायला लागला, कारण ते लढवय होते. बरोबर आहे का? तर 16व्या शतकापर्यंत 500 ते 600 होते राजे. या महाराष्ट्रात पहिला क्रांती करणारा 1608चा जन्म जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, पुण्यादेव जन्माला देवरोडला. हा, आणि सगळे शूद्र अतिशूद्र लोकांनी पंढरपुरामध्ये पहिली क्रांती केली. कितीतरी लोकांनी आहुती दिली आपली, जाळलं त्यांना. एकमेव होता ज्ञानेश्वर महाराज. तुकाराम महाराज अगोदर ज्ञानेश्वर महाराज बिचाऱ्याच्या आई वडिलांचा खून करून टाकलं, त्याला घराच्या बाहेर काढलं. याच महाराष्ट्राचा इतिहास आहे ना. तर मला सांगा, पहिली क्रांती जगसंत श्रेष्ठ तुकारामच. कोण आहे? पांडुरंग. काळा त्याचे कपडे. होय का बुद्ध? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व नाही. काही हत्यार आहे का त्याच्या हातात? हा, अरे परशुरामचा तर परसा होता. काही आहे का? झाली पहिली क्रांती आणि 42 वर्ष त्याला मारून टाकलं. आणि काय म्हणते? हा, पुष्पक विमानाने गेला. कोण लिहिणारे होते रे? अरे कोण लिहिणारे आहेत इतिहास? हा, त्यानंतर शहाजीराजे भोसले कोण होते? हा, शूद्र होते ना. 1594 शेतीवाले, तेली कुणबी म्हणतो ते आपण. हा, आणि जिजाऊ कोण होती? सिंदखेड राजाची लखोजी जाधवची पोरगी, तलवार घेऊन लढली अन्यायाविरुद्ध. हा, होती का शूद्र? कोण होई? आमच्या बाया आहेत या देशातल्या. हा, आणि त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवाजीराजाचा जन्म झाला. का ते खोटं आहे? जिजाऊच्या पोटातून. हा, शहाजीराजे भोसलेचा पोरग हे तरी मानता की नाही? हा, आणि याच्यात 1600च्या अगोदर जे 500-600 राजे होते क्षत्रिय म्हणतात स्वतःला, काय त्यांचं हायब्रिड झालं? हा, क्षत्रिय, मोगल आणि आर्य. क्षत्रियच्या घरामध्ये कोण बसला होता? आर्य. बरोबर आहे. मोगलच्या घरात कोण बसला? आर्य. खोटा इतिहास आहे का? हा, आणि स्वतःला क्षत्रिय, भूमिहार, निजामी मराठे. आणि छत्रपती शिवाजी राजांना जिजाऊने 30ला जन्मलं. कमीत कमी 10-15 वर्षात तर राहिला असेल. तुकाराम महाराज कीर्तनात बसवलं. प्रूफ पाहिजे का रे? काय रे यहुदीच्या अवलादांनो, आर्य लोकांनो, हा, आणि निजामी मराठ्यांनो, आहे का पुण्याचा तुकाराम पादुका चौकात अजूनही देत आहेत का आशीर्वाद? का खोटा इतिहास आहे? ते पाया पडतात तर. आणि त्याचे सरदार कोण? मुस्लिम. अरे मुस्लिम जे आले मोगल अतिशूद्र लोक, लक्षात घ्या. आणि अतिशूद्रामध्ये SC आणि STच्या लोकांचं एवढं शोषण केलं यांनी. तुम्हाला सांगितलं मी आता.
हा, यांचा हागलं फेकायचं, मेलेल्या ढोराचं मांस चारायचं, तोंडाला मडका बांधायचं, हा, झाडू बांधायचं, उपाशी राहायचं. अरे एवढा अन्याय त्याचा सहन केलं आणि आदिवासी लोक तर जंगलातच गेले. हा, आणि कोण होता बिरसा मुंडा? ख्रिश्चन होता ना, आदिवासी होता ना. काय रे पडळकर, फडवे, होडकरचा औलाद आहे. हा, कोण आहेत रे? अरे भगवान बिरसा मुंडाला मानतेस का नाही? तू आदिवासी म्हणतेस, अहिल्या भयकाचा दुश्मन, हरामखोर, निळी टोपी टाकलास म्हणून त्या आंब्यापासून पैदा झालास ना. मनोहर कुलकर्णी तुझ्या आईचा झोपला होता ना, तो रस टाकला ना, रस तुझ्या मायच्या याच्या तोंडामध्ये. किती शिकलायस रे तू? निळी टोपी टाकलास म्हणजे आंबेडकरचं झालास. 10 नवरे पाहणारा ॲडव्होकेट आंबेडकर सोबत आता 2.5 लाख मध्ये माजून गेलास. आता मनोहर कुलकर्णी यहुदीचा अवलाद, तो झोपला होता ना, रस टाकला ना त्याने. काही शरम बिरम ठेव ना थोडीफार. कोण झालेत? कोण होता बिरसा मुंडा? होता का ख्रिश्चन? माझ्या गावातले लोक ख्रिश्चन झालेत आदिवासीचे. हा खोटा आदिवासीमध्ये जन्मलेला. तर दादांनो मला सांगा, हा शिवाजी महाराजांनी, हा मुस्लिम सरदारनं हे, हा कृष्णा भास्कर कुलकर्णी कुठं होता रे दादांनो? अरे मोगलाच्या अंडर होते की नाही? मोगल होते की नाही? सांगा ना मला, तुम्हाला शिकवतो ना आज. हा, कापूर काढला की नाही महाराजांनी? आणि एका मुस्लिम राजाची पोरगी कल्याण म्हणून आणली होती. काय म्हटले? हे मुस्लिम आहेत. बघा कालेरकर नाव कुठं आहे रे? हा, इनामदार नाव कुठं आहे? काशीद नाव कुठं आहे? पाटील नाव कुठं आहे? सांग रे. अरे अहिल्याबाईचा दुश्मन, दगड आणि त्याला धर्माचं करणाऱ्या, तू लई मस्तीत चढलायस ना तू पडळकर. हा, आपल्या भावाला शिवा देतो, आपल्या आईला तू दगड करतोस. अरे किती बैमान निघालायस रे तू पडळकर. 12वी आहेस, हरामखोर, आणि बामणाचा सकाळ संध्याकाळ गू खाणारा म्हणतो तुला, गू खाणारा. काय इतिहास केलायस रे? हा, कधी मेली रे अहिल्या आमची आई? 1725चा जन्म आणि 1795 पर्यंत जिवंत होती आणि तिला दगड करतोस? हे झालेले आहेत मुसलमान. म्हणून हे जेव्हा तेव्हा मुसलमान आणि SC ST वर अन्याय अत्याचार करतात. हे खरं कारण आहे. आणि खोटा असेल तर चला DNA टेस्ट करू आता. आणि त्यांनी जेव्हा मोगल राजाची आणली एक कल्याणचं, काय म्हटले? खबरदार माझ्या पोरीला हात लावला तर चिरून टाकील. हे होते शिवाजी महाराज. आणि 1663ला आमच्या देशात मोगल आणि डच म्हणजे ख्रिश्चन होते. काय म्हटलं शिवाजी महाराजांना? केरळापर्यंत राज्य होतं. 1663ला लक्षात ठेवा, वयाच्या 33व्या वर्षी एवढा शूर राजा, निजामी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, हा वामन मेश्राम, आणि जेवढे काही शिकलेले आहेत ना भारतातल्या हिस्ट्रीच्या लोकांनो, मी सांगतो तुम्हाला इतिहास. अरे ज्या 189 पर्यंत शिवाजी महाराज जन्माला आले हे कोणी सांगितलं का रे? निजामी मराठ्यांनो, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाचे विद्वान लोकांनो. त्यानंतर काय म्हटले? खबरदार माझ्या शूद्र अतिशूद्रांना हात लावला ना घरात घुसून चिरून टाकेल. कोणाला म्हटले? मोगल आणि ख्रिश्चनांना. आणि अशा महान राजाचं जेव्हा राज्याभिषेक करण्यात आलं, मनाई केली की नाही रे? अरे निजामी मराठ्यां पेशवाईंनी मिळून मनाई केली का नाही? काशीच्या गांगाभटाला सोन्याचं दिलं वजन, इतकं सोनं. त्यांनी येऊन महाराजांचं राज्याभिषेक पायाच्या अंगुठ्याने केलं आणि त्या गांगाभटाला यांनी बाथरूममध्ये मारून टाकलं. ह्या पेशव्यांनी, कूर आर्यांनी. आणि काय म्हणतात? शिवाजी महाराज पाप केलं, आपलं गांगाभटाने पाप केलं का शूद्राचं टच केलं म्हणून. म्हणजे बघा किती कूर आहेत. ऐका रे, डॉक्टर नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर आणि हा श्याम मानव MSc शिकला आहे, अंधविश्वासवाला. आणि जेवढे हिस्ट्रीचे डॉक्टरेट आहेत सगळेचे सगळे या 90% लोकांचे दुश्मन आहेत. आणि सगळ्यात हरामखोर हे आहेत लोक. त्या नरेंद्र जाधव हा झोपडपट्टीतनं जन्मलेला, पण आज याच्या आईजवळ ब्रह्मा झोपलेला आहे. जे ब्रह्मा म्हणतात त्याचं पालन करते आणि गाण फाडून फाडून सांगतेस ना तू. चलिये दाखव मला एकच प्रश्न, कुठं ब्रह्मा पैदा झाला तर?
तुझ्या PhD आहेत ना, चला जेवढे विद्वान आहेत सगळ्यांनी या, जेवढ्या तुम्ही सायन्स अर्थतज्ञ सगळं. मी अभ्यास केला आहे. माझा गुरु आहे मामा देशमुख, लक्षात ठेवा. अतिशूद्रमध्ये जन्मलेला, वयाच्या 19 मेला आणि त्याची मयत काढली होती 1963ला आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे काँग्रेस जनसंघच्या ऑफिसमधनं. भ्याला नाही आणि प्रकाशन पण केलं नाही. ऐका रे, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे लोक इंजिनियर म्हणते खेडेकर, तू शरम वाटायला पाहिजे. बायको आमदार झाली आणि जिजाऊचं नावाने जिजाऊ जिजाऊ. मानसिक गुलाम रोगी लोकांनो, तर मला सांगा भ्याला का? कोणी प्रकाशन केलं का? अख्ख्या भारतामध्ये नाव आहे आणि बाबासाहेबांचा झालेला बहुजन नायक कांशीरामजीसोबत स्टार्ट टू एंड पण राहिला. आत्ता मेला 2-3 महिन्यात. त्याचा हाय हा चेला. 3% लिहिला कोकाटे साहेब. मलाच विचारता तुम्ही काय करायचं? या ना आता, दाखवतो ना काय करायचं ते. आहे का हिंमत? पुण्यातच राहतो ना मी. आहे ना पडलेलं PDF तुमच्या प्रकाशनात, सदाशिव पिटला. ठेवा ना त्याला. कोर्टपर्यंत तुम्ही तोंडातनं आवाज नाही काढत ते सांगतो. आणि त्यानंतर अशा राजाचा मृत्यू 50 वर्षात होतो. खोटा इतिहास आहे का? हा, त्यानंतर 1657चा जन्म कोणाचा आहे? हा, संभाजी महाराज. गादीवर बसला, एखादी लढाई हारली का? 10 ग्रंथ लिहिले आणि मनुस्मृती 32 तुकडे कोणी केले? कोण होय? मोगलाच्या अंडरमध्ये कोण होता? इतिहासकारांना सांगा तुम्ही मला. 11व्या सदीपासून कोण बसले आहेत? हा, कपट बुद्धीने पकडलं, भीमा कोरेगावला 32 तुकडे करून फेकून दिलं नदीत आणि दवंडी देता का रे? आर्य लोकांना तुम्ही एवढी मस्ती केली आहे ना, तुमची मस्ती आता जिरणार आहे का जगाच्या पाठीवर? तुम्हाला घमेंट चाललं त्या नेतनावचं. तुमचा भाऊ आहे ना, करा ना टेस्ट, त्यांचा DNA टेस्ट करा, यांची करा, कोण आहेत ते? हा, आणि दवंडी देता कोण आहात? अरे हे जिनियस कोम आहे, अतिशूद्र. कोणाचा बाप आला नाही घाबरत. गायकवाड फॅमिलीने शिवून उचललं वडू बुजुर्गला. 3 किलोमीटर इकडे, पुण्यापासून 30 किलोमीटर आहे भीमा कोरेगाव. 1689ला हे जिनियस कोम आहे, लक्षात ठेवा. आणि त्या संभाजी महाराजचा बदला घेतलेला आहे 1 जानेवारी 1818ला. हा, आणि त्यानंतर चालत राहिलं. हा, तारा राणी, राजाराम महाराज, आणि मग झाली आमची आई धनगर समाजाची आदिवासी, नगर जिल्ह्यात जन्माला आली. आणि शूद्राचं रक्ताचं नातं आलं, होळकर. आहे का? खोटा इतिहास आहे का? काय रे? अरे आंब्याच्या रसापासून तुझ्या आई जो तो आंब्याचा रस टाकलेला आहे भिड्याने. लई पक 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 करतोस. अरे हा, हे SC STचे लोक ख्रिश्चन झाले, कोणी मुसलमान झाले ना, शिवी दिल्या हिंदू म्हणून. सुप्रीम कोर्टने म्हटलं आहे रे, आंब्याचं पासून भिड्याचा आंब्याचा रस टाकला तुझ्या आईच्या तोंडात आणि तू पैदा झालेला. कधीपर्यंत चाटला रे? आता थांबा ना जरा. आता तुम्हाला लोक कसे झोडपून काढतात ते बघा तुमच्या. नाही तर आणा कुठं आहे तर. ब्रह्मा कुठं पैदा झाला ते आणा. हा, 3 क्रांत झाल्या त्या महाराष्ट्रात. एकच आहे बाबासाहेबाचं रक्त, 42 वर्षावर लढणारा. आणि या मनुस्मृती EVM सोबत 30 वर्षापासून आणणारे किती कायदे आणतात बघतो ना. ह्या निजामी मराठाने बघतोय, 200 फॅमिली आहेत ते. आणि त्याच्यानंतर हा होळकर फॅमिली, हे शिंदे राजस्थान आणि MP. बरोबर आहे. 95ला मिली. 1795 मोगल होते की नाही? आणि त्यानंतर इंग्रज आले. इंग्रजांचं राज्य पूर्ण जगामध्ये. आणि कोण जन्माला आला? काय रे? फुलेचा अवलाद. 11 एप्रिल 1827ला. कोण होता? त्याचे वडील फुलाचे धंदा करायचे या पुण्यात. त्याला परमिशन मिळाली आणि मित्राच्या लग्नामध्ये गेला, त्याला हाकलून दिलं. हां, शिकलेले होते ज्योतिराव फुले. आणि एका झाडाखाली बसले होते, मडकाने बनून हसत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शिक्षण नसल्यामुळे बघा बौद्धिक विकासच नाही. अरे आता गधे घोडे आहेत, डॉक्टर, इंजिनियर, हिस्ट्रीचे. सांगणार रे,
60 करोड लोक गूचं पाणी, हागल्याचं पाणी, सडल्या बॉडीचं पाणी पिता तुम्ही. हे पडळकर सारखे यांना चालतं, गूही चालते त्याचा. फक्त काय पाहिजे, 3 वर्षाच्या पोरीपासून बाया पाहिजेत रोज नवीन नवीन नवीन. आणि गू खायचं काम त्याचं. हे निजामाच्या अवलादी. कारण यांचं 16व्या शतकापासून नाही, 11व्या शतकापासून मनुस्मृती झाली तेव्हापासून यांचं चाललेलं आहे. आणि प्रॉपर्ट्या भरपूर आहे त्यांच्याकडे. सांगा ना, या शिंदे फॅमिलीची प्रॉपर्टी या औंध गावाच्या बाद अजूनही आहे. राहते कुठं? अरे किती प्रॉपर्टी त्यांच्या, काही हिशोब आहे का? आणि काय शिवाजी महाराज काय कमवलं का? अरे एवढा मोठा छत्रपती समाज काही आहे का त्यांच्या नावाने? आणि त्याच्यानंतर सावित्रीला शिकून फातिमा शेखनी एक बोरणसाठी शाळा काढली 1 जानेवारी 48ला. आणि मग शाहू महाराज 25 जून 1874. आणि ऐक रे पडळकर, कोण होय रे बिरसा मुंडा? अरे ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकलेला आहे. त्या काळामध्ये मुस्लिम म्हणजे हे मोगलांनी म्हटलं तुम्ही आमचा धर्म करा, आम्ही तुमचं रक्षण करतो. मग असं हे करण्यापेक्षा धर्म स्वीकार, शेवटी मानवच आहोत ना. कोणी मस्तकावर लावलंय का? सांग रे पडळकर, इनामदार कुठं आहे ते? कालेरकर कुठं आहे ते? काशीत कुठं आहे ते? पाटील कुठं आहे ते? चल हरामखोर. आमदारकी मिळून गेले, 12 लाख रुपये महिना उचलतोस. हे का लोकशाही होय का रे? व्हीजेंटीमध्ये घेऊन गरीब लोकांना धनगरांचा. तो बघ ना, कोल्हापूरचा पोरगा त्याच्या बाप बिमार होता आणि तुम्ही पादायला निघाले. गू खाणारे म्हणतो, टट्टी खाणारे फडणवीसची. किती किती खाल रे तुम्ही. तो फुल्याचा अवलादी तसाच, मेकॅनिकल अंधार आणि निजामी मराठ्याची अवलाद तशात 200 फॅमिली. आणि गरीब मराठा मरायला तयार झाले. घाबरू नका रे लोकांनो. निघालाय मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचं रक्त. त्यानंतर बिरसा मुंडाला मारलं का? दे रे त्याला शिव्या. तू आदिवासी होस ना, ऐकलंस का बिरसा मुंडाचं नाव? पॉयझन तू मारलं ना 1900 मध्ये. मग जिनियस पर्सन 1878. आणि 14 एप्रिल 1891ला विश्वरत्न. 1902ला आरक्षण दिलं. काय म्हटलं, जो शाळेत जाणार नाही त्याला मी फाईन करेल. आणि 85% मूळ निवासी एसटी लोकांना 50% आरक्षण दिलं. खोटा इतिहास आहे का रे? 1900 मध्ये इंग्रजांनी यांच्या 3% आणलं ज्युडिशनरीमध्ये. 20ला परिषद घेतली शाहू महाराजांनी. आणि झोपडपट्टीत गेल्यावर काय म्हटले, पहिले या चमच्या लोकांना पाठवला. अरे शाहू महाराज आणलं, यांना नाही दिसलं, दिसणारे नाही. आणि जेव्हा त्यांच्याकडे गंगाराम महार होता बिचारा, महाराज गेले परदेशावर, त्या बिचाराला लाता घालून घालून हाकलून दिलं. महाराज आले. महाराज म्हटले, काय झालं गंगाराम? काही नाही साहेब, माझी इच्छा नाही झाली म्हणून. परत बोलवलं. अरे महाराज राजे होते, पैलवान होते, 6.5 फूटचे. बाबासाहेबांना भाऊ मानत होते दादांनो, राजाराम महाराज सुद्धा. आणि मस्तीत चालली आहे. 135 आहेत. आणि हे महाराष्ट्रातले गू खाणारे बलात्कारी, खुनी, गुंडे, मवाली सगळे राजकारण म्हणजे सांगतो ना, या ना करा ना चॅलेंज. काय म्हटलं महाराज 2 महिन्याने? काय सांगितलं त्याने? महाराज मला खूप मारलं बरं का. काय म्हटलं महाराज? गंगाराम हे पैसे घे, महाद्वारच्या गेटमध्ये चहाचे हॉटेल लाव. निघाले महाराज. कुलकर्णी देशपांडे, गंगाराम 25 चहा कर. पेरे कुलकर्णी देशपांडे. काय रे, सांगलीतला पैदा झालेला तासगावचा तू तिथला. काय खोटा इतिहास आहे का रे? किती वर्ष झाले रे? अरे किती वर्ष झाले? काय शिकलायस रे? का तर तुझ्या मायच्या आंब्याचा रस टाकला होता ना तोंडामध्ये आणि तू पैदा झालेला. खोटा इतिहास आहे का रे? आणि महाराजांनी बघा, जेव्हा बाबासाहेब 33 डिग्री घेऊन जेव्हा आले, या लोकांनी म्हटलं मिळालं नाही. झोपडपट्टीत गेले, ज्याच्याकडे 4 BMW होत्या रे दादांनो. अरे तोंड उघडा रे. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वामन मेश्राम आणि जेवढे काही शिवाजी, फुले शाहू आंबेडकर, जिजाऊला, अहिल्याबाई होळकरला मानणाऱ्या लोकांनो, संभाजी ब्रिगेडला मारून टाकलं संभाजी महाराजांना. खोटा इतिहास आहे. आणि दादांनो 1920ला परिषद घेतली. काय सांगितलं? 90% मूल निवासी लोकांचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करेंगे. माणगावला
हा, आणि कोल्हापूरच्या बिंदू चौकात पुतळा उभारला जिवंत असताना बाबासाहेब. आणि अशा महान राजाला 9 मे 1922 वयाच्या 48व्या वर्षी मृत्यू होतं. 6.5 फूट एका बुक्क्याने रेड्याला खाली बसवण्याला महाराज. कोणी म्हणतात पॉयजन दिला, कोणी म्हणे हत्या केला. का रे? अरे निजामी मराठ्यांनो, आणि यालाही सांगतो कोल्हापूरच्या महाराजना साताऱ्याचा महाराजाला भिड्यापासून तयार झालेला, भिड्याचं पालन करणारा सांगलीमध्ये, खरं आहे का खोटं आहे रे? आणि आता बघा, ऐका रे सगळे इतिहासकार, गुलामगिरी याने शेतकऱ्यांच्या सुटलेला ज्योतिराव फुलेंनी. आणि 1869ला रायगडवरून समाधी शोधून काढली. 189 पर्यंत हे एवढे दुश्मन शिवाजी महाराजाचे एकाने सुद्धा त्यांचा इतिहास लिहिला नाही. सांगा खरं आहे का खोटं आहे? करा, चॅलेंज करा. आणि दादांनो पहिली शिवजयंती केली. हा आर्य लोकमान्य टिळक, जो शाहू महाराजाचा कोल्हापूर म्हणतो, तेल्यांनो कुणबट्यांनो तुम्ही का वखर आणणार का रे? ऐका रे निजामी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि वामन मेश्राम. काय सांगतोस रे पादून सगळं पास्ट? काय करशील? तुला सायन्सचा अभ्यास नाही तर. आणि त्यानंतर हे सगळं नॉलेज बघून आर्य विदेशी यहुदी लोकमान्य टिळक, निजामी मराठा स्वतःला समजता क्षत्रिय, भूमिहार राजपूत, आणि हे निजामी मराठा म्हणजे बिपिनचंद्र पाल क्षत्रिय, आणि लाला लजपतराय म्हणजे वैश्यानी आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेसची स्थापना 1885ला केली. ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून. खोटा इतिहास आहे? करा चॅलेंज. आणि 1925ला शाहू महाराज आरक्षणचे जनक बाबासाहेबांचं नॉलेज बघून यांनी जनसंघ RSSची स्थापना केली. याच लोकांनी. कोण शिकलेले होते? आणि हिंदू म्हणून ते शिवी आहे. सुप्रीम कोर्टच म्हणतो. मला वाटतं 91 का 94चं डिसिजन आहे. जो कोणी हिंदू वळेल त्याला तुम्ही हे करा. बरोबर आहे? आता मला सांगा, एक जिनियस पर्सन, पेरियार रामास्वामीचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे या देशासाठी, कारण आजही त्याची पार्टी 85% या देशातल्या 90% लोकांसाठी लढत आहे. कुर्बानी सुद्धा करायला तयार आहे. साऊथमध्ये क्रांती केलेला पेरियार रामास्वामी, अतिशूद्र, आणि नारायण गुरु 56चा जन्म आहे. बघा क्रांती काय केलं. तो गेला कुंभमेळ्याला. सांगितलं मी तुम्हाला, गुचं पाणी याचं पाणी. चला जाऊन बघू. आमचे डॉक्टर इंजिनियर डॉक्टर नरेंद्र जाधव, कसबेकर, पडळकर 12 लाख रुपये घेतो. आणि सगळे, त्याला भूक लागली. तिथं बसले होते नमुद्रीपात आणि चितपावन संघटनेचे कूर आर्य विदेशी यहुदी, आर्य. त्याला भूक लागली. तो म्हटला भाई मेरे को खाना खा. अरे कपड़े तो अच्छे पहने, पर ये दाढ़ी, पेरियारला दाढ़ी राहायची. किधर है तेरा एंटीना? हमारा एंटीना लंबा रहता है, लंबा. आणि आज जैसा आला है, अरे 24/7 हम चिकने रहते, टाइट रहता है हमारा एंटीना कभी भी. किधर आहे रे? भाग चालू आहे असे. उष्ट्या पतळे कुत्रे फेकत खात होते, तिथून खाल्लं. आणि 24ला काँग्रेसमधनं रिजाईन केलं. आणि मी तुम्हाला महाभारत सांगितलं, कृष्णाला पॉवर आहे. कापला ना अंगुठा एकलव्याचा. कोण होता? ऐका रे SC ST OBC आणि निजामी मराठ्यांच्या लोकांना, मराठ्याचं हे तर नाही, यांची आशा गेली. ह्या 200 फॅमिलीची आशा गेली. हे पूर्ण त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि यांना लाता घालून आता जेलमध्ये टाकणार आहे. यांनी कायदे सुद्धा केले आहेत. तुम्हाला असंही मरायचं आहे, असंही. पण आम्ही अतिशूद्र जिनेस आहोत. मी चॅलेंज करतो ना, वेळ आल्यानंतर आम्ही भीमा कोरेगाव करणार. आमच्या पोरीच आज काफी आहेत. महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र 3 क्रांती केलेला. आणि काय केलं? महाभारत सांगितलं. कोण आहे? पॉवर आहे त्याला. 3 वर्षापासून कोणत्याही मनुस्मृतीप्रमाणे
आणि रामायणामध्ये काय, ह्या गूचं पाणी, लघवीचं पाणी, नशेडी, हे नशेडी आहेत सगळे राजकारणी. दारू पाणी पेले का यांना बाया पाहिजे, हे राजकारण आहे आमच्या देशाचं. आणि यांनी नासून ठेवलं आहे, सगळ्यांना सवय लागल्या आहेत. आणि हे करतात नाही, गू खाणारे लोक म्हणतो, बामणांचे सगळेचे सगळे IAS ऑफिसरपासून तेच बसले आहेत 50 पासून बघा. आणि काय करतायत आमचे लोक शिकलेले. हा एवढा मोठा 8 PhD घेणारा, हा उपाशी तापासून शिकलेला डॉक्टर नरेंद्र जाधव किती दलाली करताय. आणि तो उज्ज्वल निकम हरामखोर हेमंत करकरेला मारणारा एवढा मोठा ब्राह्मण, तो एवढे मोठं पकडलेलं. हा आणि आता त्या विद्यापीठामध्ये खोटा, खैलराजे कांचा खोटा. काही शरम बिरम वाटत नाही का रे उज्ज्वल निकम? तुला बायका पोरगीन आहेत, काही शरम बिरम आहे का त्याची तरी? तुम्ही जेवढे काही आहेत निजामी मराठे 200 फॅमिली आणि जेवढे आहेत सगळं तुम्ही नीच लोक आहात. आज नीच म्हणतो तुम्हाला, कारण ही आरपारची लढाई आहे आता. आणि जग आमच्या सोबत आहे आता. आम्ही घाबरणार नाही. 7,22,000 या महाराष्ट्रात 1 जानेवारी 1860 आमचा एकच मनुष्य आहे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, बाबासाहेबांचं रक्त. तुम्हाला सगळ्या ठिकाणी पुरून उरतो. करा किती काढून करतात, दिसलं ना? निघते एखाद्या तोंडातून. त्या केशवराव ठाकरेच्या औलादी बैमान. अरे बाळासाहेब ठाकरे म्हटले होते, कुठून झालं रे दलिताचा जन्म, कुठून झाला मुसलमान, कुठून पैदा झाला रे ब्राह्मण, कुठं झाला रे OBC, कुठून झाला रे मराठा? शरम आहे? उद्धव ठाकरेला शरम आहे? माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा आहे, माझा 15/10/59चा, तो 60चा जन्म आहे. तो राज ठाकरे गुंडा 89 मध्ये रमेश किनीची केस बॉडी आणून नटराज ठाकरेने टाकलं. 89 मध्ये गुंडे मवाली करून पैसा उधळून कोण राज करतायत रे? ललित प्रभातने 28 लोकांना मारलं. एवढं ढकलून सांगतो तो निरंजन टकले. 26 लाखाची कोटी तिथं आहे चंदीगडला, 10 करोडचे मनालीला. अरे तुम्ही मौत के सौदागर म्हणतो या. हा उद्धव ठाकरे राज ठाकरेला मौत के सौदागर आहे ये. माझ्या महाराष्ट्रात लोकांना डोळे उघडा आता. काही भीती नाही पडली. द्या रे 1 लाख रुपये, तुम्हाला शिकवतो. आणि आनंद विद्वान त्या फडणवीसला बनवा, भागवतला बसवा. शरद पवार जितके काही विद्वान आहेत महाराष्ट्रात, हाही पुण्यात राहतो, मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचं रक्त. अरे काही थोडीफार ठेवा ना. आणि चेन्नईमध्ये गेला, राम सीता लक्ष्मणच्या मूर्तीला चप्पलची माळ टाकून म्हटलं नाक साफ चावल्याने एक माणूस. हे लाखो लोकांना बर्बाद करतात. खोटं आहे का? आणि 85 लोकांना 69% रिझर्वेशन दिलं. कोणाची बापाची ताकद नाही झाली, पेरियार होता तिथपर्यंत. आणि बघा पेरियारचे देण. आता सांगतो, मला शॉर्ट करायचं. आता शॉर्टमध्ये सांगणार यांना कपडे उतरवल्याच्याशिवाय. आणि यांची नशा आज पण चॅलेंज करतो, जेवढे संगोष्ठी आहेत. हा ब्रह्मा आणून दाखवा. आणि आपल्या बहुजन समाजाचे ते डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट सगळे आहेत. या सगळ्यांना समाजातून बायकाट करा. आणि माझ्या पोरींनो बघा, 3 वर्षाची पोरगीसुद्धा या राजकारणाला बदलापूरमध्ये कमी पडते. काढतो तोंड. आणि यांनी इलिगल कानून केलेत हे पण सांगणार आहोत. आज मी थोडं शॉर्ट बनवणार कंट्रोलमध्ये, कारण आता वेळ नाही आहे. झालं ना, कायदा सुरू केला ना माझ्यासारखा. अरे लटकवा ना. आणि दादांनो बघा, हा मारा ना त्या. काय हिम्मत नाही होत ललित प्रभातला? छत्तीसगडमध्ये मारलं त्यांनी. पुलवामाचा मास्टर पॉईंट 40 पोरांना मारलं. त्या देवेंद्रला सोडून दिलं. आणि मोजून मारले मराठ्याचे. हा करा ना त्या निरंजन टाकलेला अटक. त्या मुशीफ साहेबांना अटक कर ना. काय रे उज्ज्वल निकम ऑडिटर, बामणाचा हागला खायला येतोच तर लोकांना मूर्ख बनवताच. खैलराजेचं नाव घेतो, टेररिस्ट होते का रे ते? अरे तुम्ही सगळे मोगलांचे निजामी मराठा सगळे तुम्ही गुलाम. पण आता लक्षात ठेवा, 21व्या सदीमध्ये नेट आलेला आहे. सांगा ना कुठं ब्रह्मा झालेला आहे? कधी कष्ट केलेलं आहे का तुम्ही? गुलाम झालेले त्यांचे गुलाम. आणि त्यानंतर बघा दादांनो, पाण्यासाठी मंदिरसाठी असा होता हा पेरियार रामास्वामी. आणि त्यांनी सांगितलं साप चावल्याने एक माणूस मरतो. बामन जो असतो ना, लाखो लोकांना गुलाम, यांना कापा. आणि रिझर्वेशन घेतलेलं आहे. आजही लढत आहेत. तीच त्याची पार्टी DMK. करुणानिधी नांदा स्टेलाईन लढतो आहे. झालं. आणि त्यानंतर परत एकदा सांगतो,
सुईपासून तर मिसाईलपर्यंत. बघा, APJ अब्दुल कलाम आतंकवादी मुसलमान, बरोबर आहे. साऊथमध्ये जन्मला, केरळामध्ये, लग्न नाही केलं. कोण आहे मुसलमान? शूद्र अतिशूद्र. लक्षात ठेवा लोकांनो. ऐक रे पडळकर, हरामखोर, जरा थोडंसं इतिहास वाच. बिरसा मुंडाला शिव्या देतोस का रे? हाय, अल्लाबाई होळकरला शिव्या देतोस? ज्या जातीत जन्मलास त्याला दगड बनवतोस तिला, आणि धर्माच्या नावाने आणि निडी टोपी टाकतोस. तुला अधिकार आहे का रे? भडवी आहे, शरम नाही वाटत? आणि गरीब धनगर लोक ह्या 33 जातीवर 45 अन्याय होता येतं, बोलतोस तेवढा का? देणं शिव्या. कोण चालवत आहे का? गांडीत दम नाही का? हरामखोर. राज्यसभा भेटला आणि तो नागपूरचा खासदार भेटला, तो धनगराचा. झाले चाटायला लगेच सुरुवात. तो शेंडगे. गरीब धनगर लोकांनो, चला करूया क्रांती. आपणही अतिशूद्र, आपण काय गांडू नाहीत आदिवासी लोक. आणि दादांनो, त्यानंतर अब्दुल कलाम लग्न नाही केलं, मिलिटरीमध्ये होता, आर्मीमध्ये. कारण त्याचा मित्र माझा ऑफिसमध्ये जेवढे काही पुण्यामध्ये DGQ डिपार्टमेंट आहे, नगरच्या लोकांना माहीत आहे, RN गुलाटी, पंजाबी. दादांनो, 200 फाईलमधल्या कुठल्या पेजवर कुठला आहे ते सांगणारा त्याचा मित्र होता तो. DGQ डिपार्टमेंटचा मेजर जनरलच्या लेवलपर्यंत गेला. आणि बिचारा अब्दुल कलामने इस्रोमध्ये प्रेसिडेंट राहिला. तो भारताचा प्रेसिडेंट राहिला 2दा. आणि वर्ल्ड जेवढे काही टॅलेंटेड सायंटिस्ट लोकांनी, वर्ल्ड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी 19 ऑगस्ट 2020मध्ये दादांनो अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये एवढं जोरदार स्वागत केलं. टॅलेंटेड लोक, हा, असे नाही, हे असे नाही दादा, आंब्याच्या रसपासून पैदा झालेले, तोंडातून पैदा झालेले. दादांनो, बाबासाहेब पहिला व्यक्ती. आणि बघा त्यांचे शूर. लग्न नाही केलं आणि 1 पैसा पेन्शन नाही. आणि इथं ऋषी सुनेक पडल्यानंतर 24 लोकांकडे किती पैसा आहे? हा समृद्धीमधला मापलवार, राधेश्याम, मराठवाड्याला जल जंगल हे करणारा किती पैसा आहे? 3000 करोड. बोलतात का ह्या पुण्यामध्ये? 31 डिसेंबर 24ला MPतला इंजिनियरने एक पोरगीला मारून टाकलं. 3 टप्परवाला 800 करोडचा. ऐक रे, फुलेचा औलाद. आणि तू पण ऐक पडळकर. आणि अग्रवालकडे 18 वर्षापेक्षा खालचा फक्त दारू पिऊन 1.5 करोडची गाडी, त्याचं मायचं रक्त ससूनमध्ये. आणि मेले सगळे पोलीस कमिशनर, CDI, EBI. काय चाललंय हे? आहे का महाराष्ट्रामध्ये लोकशाही? आहे का हुकुमशाही चालले? आज दादांनो, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलंच नाही आहे. हे आता मी प्रूव्ह करतो, कारण व्हिडिओ लांब होत आहे. आणि KR नारायणन 2रे एकादशी डिग्री अतिशूद्र. त्यानंतर कांशीरामजी 3रे बहुजन नायक. एवढा त्याग केला बिचाराने. माझ्या ऑफिसमध्ये रिटायर झाला, R&Dमध्ये पुण्यामध्ये. मी पण DGQ डिपार्टमेंट तिथून निघालेला आहे. 80च्या दशकमध्ये R&Dमध्ये इंजिनिअरिंगचं औंधच्या पुढे ऑफिस आहे ते CQEचं. दादांनो, सायकलने जात होता, कपडे ज्या धुत होता, खापर्डे हे. आणि एक नाव त्यांचं भान काहीतरी असं आहे. दादांनो, R&Dमधनं आंबेडकर जयंतीसाठी भांडण झालं. मेलेल्या घाटावरचे कपडे घातले, एक छोटीशी बॅग, कधी बँक अकाउंट नाही. आणि आज बघा त्या कांशीरामच्या नावाने हाती चलेगा, ब्राह्मण क्षत्रिय शंख बजाय. कारण 4 वेळा निवडून आले ना, 3 वेळा EVMनं माल. आणि लिहून वाचतात. आणि हरामखोर हिस्ट्रीचे. तुम्ही का केसाची बरोबरी करता का रे कांशीरामजीची? PB सावंत साहेब मारली, एक चापट मारले होते ना कांशीरामजीने. पत्रकाराला जिता आहे तो. काय म्हटले? PB सावंत साहेब आत्ता मेले, शिवाजीचा औलाद होते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. कांशीरामजी डरना नहीं है, मैं जिंदा हूँ तब तक के. आणि KR नारायण त्यांना सोडायला गेट पण ते होता. कांशीरामजी, आप मेरे से बहुत बड़े हो, मैं फिर भी प्रेसिडेंट हूँ, लेकिन आपने जो काम किया ना, सलाम करता हूँ उसको. ये थे कांशीरामजी. त्याच्या बहिणीला नाही भेटू दिलं.
कधी बँक अकाउंट ओपन केलं का रे? कानशीरामचे गद्दार लोकांना म्हणतो तुम्हाला, शरम वाटत नाही? तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते 485, आणि आज तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शंका बजाएगा? हा, आणि गुलाब दाखवा दे रे ब्रह्मा कुठं आहे तर. आणि दादांनो, पाण्यासाठी आणि मंदिरासाठी, आणि हा गांधीजी गुजरातचा श्रीमंताचा वैश्यचा पोरगा, 32 मध्ये ओबीसीचं आरक्षण, सेपरेट इलेक्ट्रोपोलसाठी. यांनी म्हटलं इंग्रजांना, हे अगर आप ओबीसी को दे रहे और सेपरेट नहीं चाहिए, बसला हंगार स्ट्राईकला. बाबासाहेबांनी हे केलं. आणि बाबासाहेबाचं एका पोराला शिकू नाही दिलं मॅट्रिक म्हणून. 1912चा जन्म, ॲडव्होकेट बाळासाहेब वडील हँडिकॅप्ट होता. बघा किती क्रूर लोक आहेत हे. आणि 35ला बिचारीचं निधन झालं ब्रह्माईचं. 36ला त्यांनी रिझर्व्ह बँक काढली बाबासाहेबांनी. कोणतं नॉलेज ना, 32 डिग्री 4 PhD आहे का कोणी जगाच्या पाठीवर? आहे कोणी? आणि 36ला SC STला रक्षण दिलं 341-42 आणि प्रोव्हिजन केली. आणि तुम्हाला माहीत आहे हिटलरचं 42 मध्ये जेव्हा गांधीजी म्हटलं चले जाव, जेव्हापासून इंग्रज आले तेव्हापासून 7,22,000 लोकांनी आपली प्राणाची आहुती दिलं. कोण आहेत? SC ST OBC, गरीब मराठा, गरीब OBC आणि मायनॉरिटी म्हणजे शूद्र लोक आहेत. करा चॅलेंज, इतिहासकाराला विचारतो मी आज, करा चॅलेंज. मुसलमान हे SC STचे लोक आहेत. बिरसा मुंडा कोण होता? ख्रिश्चन. हा, कुठं आहे कालेरकर? इनामदार कुठं आहे? आहे का मुसलमानामध्ये? काशीत कुठं आहे? आहे का मराठामध्ये मुसलमानामध्ये? शिवाजीचं महाराजचा काशीत? हा, आणि सगळे बैमान निघालेत, बैमान. आम्ही तर शिकलोच नाही होतो 50 अगोदर. आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, मरुंगा बैद. आता या मोगलाची तुम्ही बघा कुर्ता, हा मोगलचा अवलाद नेहरूजी, आणि हे 3% बघा यांची कुर्ता सांगतो तुम्हाला आता. त्यानंतर पंजाबराव देशमुख डॉक्टर, गाडगे महाराज अनपढ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. हा, आणि त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील, आणि कोण होता? सरदार वल्लभभाई OBC. या लोकांनी प्रेशर केलं आणि कालेरकर, नेहरूजीला कालेरकरला यांनी हे केलं. हां, त्यांनी रिपोर्ट बनवलं. हा, नेहरूजी म्हणतो मोगलचा अवलाद, आणि याचं बी आहे ना, आर्य, मोगल आणि क्षत्रिय. काय म्हणतो? अरे क्या पागल हुआ क्या? रिजाईन केलं त्यांनी. बरोबर आहे. 30 एप्रिल 1945ला रिजाईन केलं, वार थांबलं. बघा हिटलरनी कुठं जन्मला? ऑस्ट्रेलियामध्ये. 15व्या वर्षी पहिलं वार, 1819चा जन्म. तिथं जर्मनीपर्यंत गेला. तिथं त्यांनी तसंच काम केलं. ये करूंगा वो करूंगा, धर्म काही आहे आमच्या हिटलरसारखं. आणि त्याला 5 वर्षात देशद्रोह झाली. आला 2 वर्षात परत त्यांनी केलं. प्रेसिडेंटला डिझॉल्व, जसे हे प्रेसिडेंटला लागले होते ना मागं. खन्ना साहेबांनी म्हटलं की संविधान सबसे बड़ा है, जनता यहाँ की बड़ी है, और जनता बड़ी है, 90% टैक्स भरते. ये 90% का 5000 साल से और इंडिपेंडेंट के बाद में. और क्या पोजीशन है आज बताता हूँ. दादांनो, 30 एप्रिल 1945ला त्या बिचाऱ्याने कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला दिलं, स्वतः घेऊन, फक्त 20 वर्षासाठी. आणि हिरोशिमा नागासाकीचं आजही 80 वर्ष झालेत. 55 आणि 25 हँडिकॅप पोरं तयार होतात आणि पिकत नाही. हा हिटलर. आणि हे बघा हिटलरपेक्षा 400 पटीने. 5000, 100ला 5, 1000ला 50. सांगा, आज 10,000 वर्षात केले. म्हणून यांना 400 पटीने म्हणतो मी. तुम्ही गुलाम झालेले आहेत सगळे. हा कायदा आणलाय बघा, देश आमचा. हा, CCNPR तुम्ही करा. अरे बट सगळं आपल्या बाप आहे. अरे भोसडीच्यांनो शिव्या देतो आज सगळे राजकारणी, खुनी, बलात्कारी, गुंड्या, मवाली लोकांना. काय शिकलाय रे तुम्ही? तुम्हाला त्यांच्यासारखा करून तुम्ही बोक करता. हिस्ट्रीचे दलाल. हा, डॉक्टर MBBS झालेले, अर्थतज्ञ. हा, त्याच्यानंतर PhD घेतलेली इंजिनिअरिंगची, सायन्सची. बघा रे तो कल्लूरकर, ब्रह्माचा अवलाद, देशाचे गुपित विकणारा डायरेक्टर. सगळं माफ त्यांना. आणि तुम्ही त्याचं गू खाणारे. शरम नाही वाटत? आणि लॉचे डॉक्टर घेतले लोक. अरे आम्ही मरत आहो. माझा भाऊ पुण्यातला हायकोर्टचा जज रिटायर झालेला BJ कोळशे पाटील, आम्ही मरतो आहे. आम्हाला भीती नाही आहे गोळीची. आम्ही EVMच्या विरोधात निघाले. प्राचा साहेब, भानुप्रतापजी, हां, बलराज मलिक साहेब, मंडल साहेब, पैगामचे आमचे RS गौतम साहेब. आम्हाला नाही भीती.
चॅलेंज करतोय ना मी सुप्रीम कोर्टला, घ्या ना तुम्ही, दाखवा मला 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होत आहे. एकटा लढतोय बाळासाहेब आंबेडकर, भारतातला पहिला व्यक्ती. त्याला म्हणतोय हा निजामी मराठा शरद पवार, हा जाती दंगा. तो राणे म्हणतो मस्जिद में घुस के मारेंगे. किती नवरे बदलला असेल तू, कुठं होत असेल तू. हरामाचा पैसा पाहिजे आणि बायका पाहिजे तुम्हाला. बघा ना गुंडा तो नवा तापास, तो बारुड्या, हा हा आणि तो बघा प्रबोधनकारच्या औलादाने बाळासाहेब ठाकरे दुश्मन म्हणतो आज तुम्हाला. गुंडे मवाली खुनी लोक तुम्ही. शरम नाही वाटत. मराठीने हिंदी कधी जागाल रे तुम्ही. एकटा लढतोय ना, मारा ना गोळ्या किती काय तर. पूर्ण महाराष्ट्रात पोलिसांचे ड्रेस देऊन आमच्या भावा पोराची कत्ल करून टाकली. बायकांना मारता घरात घुसून. हा 3-3 वर्षाच्या पोरीला बलात्कार खून पार्ट विकता. सगळे तोंड बंद करून बसलेत. आणि त्यानंतर बघा दादांनो, यांनी कुर्ता यांना वकील पाहिजे होतं. काय म्हटले इंग्रज, काय म्हटले तुमच्या देशात आहे. कशासाठी, संविधान बनायला. आणि 45ला इंग्रजांसोबत कॉन्टॅक्ट झाला. 14 ऑगस्टला 47ला जीना हा कोण आहे बघा, याची पोरगी वैश्याच्या इथं. आणि कोण होता, श्यामाप्रकाश मुखर्जी. हा बंच ऑफ थॉटमध्ये लिहिणारा कोण होता, का रे घुसाणारे त्याच्या घरात. हा आणि तुम्हाला म्हणतो संभाजी महाराजाला बलात्कारी होता, हा अत्याचारी होता, बंच ऑफ थॉटमध्ये लिहिलाय का रे. हा आणि छावा चित्रपट दंगा करता. आता तो मला जरांगे पाटील तर गायबच झाला, आता नावही नाही येत. हा जय संविधान म्हणायला शरम वाटत होती. हा अरे बाबासाहेब म्हणायचे जय शिवाजी, जय भवानी माता. आणि तू कोणत्या झाडातला पत्तीतला आहेस रे. त्याच्यानंतर गांधीजीने नेहरूजीला सांगून त्यांना ॲड केलं. डिसिजन करा झालं ना 47ला. तेव्हा 1947ला जोगेंद्र मंडल साहेब पश्चिम बंगालचे अतिशूद्रांनी रिजाईन केलं. मुसलमान आणि आदिवासी लोकांना तलवार काढून बाबासाहेबाला निवडून दिलं. मला खबरदार अगर किसी ने बेईमानी की तो. बघा दादांनो, आणि तो भाग त्यांनी पाकिस्तानमध्ये टाकला. आणि बाबासाहेबाला म्हणतात अभि आप जाओ. हा हराम खोर मोगलचा औलाद पंडित जवाहरलाल नेहरू हा 90% दुश्मन हा मोगल. खोटा इतिहास आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं, एवढं प्रेशराईज केलं या लोकांनी. 8वी पास, इन्कम टॅक्स बातले नाही. प्रत्येकाला एक मताचा अधिकार, स्वाभिमानाने जगाला, शिक्षण, रोजगार, हेल्थ. आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं. आणि 52 वर्षापर्यंत या लोकांनी नागपूरच्या ग्राउंडवर नॅशनल फ्लॅग. आणि हे का राष्ट्रवादी आहेत का रे. माझ्या देशातल्या लोकांनो, डॉक्टर नरेंद्र जाधव 8 PhD घेतलेल्या म्हणतेस. हा आणि बामणाचं गू खातेस. हा बायका कोणाच्या होत रे. तुझी आई कुठली आहे रे. तू कोणाच्या पोटातून जन्मलास रे, ब्रह्माचा का रे. आणि ज्ञान शिकवत आहे भारतातल्या लोकांना. हा पूर्ण गुलामगिरीमध्ये गेले. तुझ्यासारखे तर सगळेच आहेत. कोणाला शिकवताय रे. एकच तर क्वेश्चन आहे, आणून दाखवा. आणि तुम्ही पण आहे त्यांच्यासोबत. तुमचं तर औषध सोपं आहे. समाजाने अशा लोकांना बायकॉट करा बस. BJP काँग्रेस अलायन्सेस जेवढी MPML आहेत, या दोन्ही पार्टीचा जेवढे अलायन्स आहेत त्यांना बायकॉट करा. आज माझ्या पोरीची काफी आहे यांना निवडायला. यांना पेलणार आता माझ्या पोरी यांना. आणि बघू हा हिटलरचा औलाद फडणवीस लई शहाणा समजतो. आणि हे निजामी मराठाचे सगळे एक आमदार विरोधात बोलला फक्त. आणि एकटा लढतोय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, बाबासाहेब जगताय. आणि 2 वर्ष 11 महिने जेव्हा 26 नोव्हेंबर 1949ला संविधान बनवलं, यांनी पुतळे जाळले. या नंगा साधूने नंगा तमाशा केला. आणि बघा ह्या कूर जवाहरलाल नेहरूने कालेकरला रिजाईन करायला लावलेला आहे. ऐका रे OBC, अरे तुम्ही जागले ना, आम्हाला नाही फरक पडत. SC STच्या लोकांना फरक नाही पडत. 45 वर्षापासून 33 जातीवर अन्याय होत आहे. हा लक्षात ठेवा. यांची कुर्ता सांगतो ना. आणि हे निजामाचा 64 पासून बसलेला 84 वर्षाचा बुड्ढा हा एक. आणि दुसरा तो कर्नाटकातला बुड्ढा, 10 खासदार, 6 पार्ट्या. हा हिटलरकडे, शरद पवारकडे शरम नाही आहे, शरम. आणि त्यानंतर
26 जानेवारी 50 पासून झालं. कोणी काढली? काँग्रेस. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. हां, कोण शिकले होते? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आला बुद्धाचा मार्ग. कोणाला गुरु मानलं? हां, मानवता, ह्युमॅनिटी आणि इन्सानियत. काय केल्या? 3 क्रांत्या. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. अडाणी लोक बसले का रे? कोण शिकले होते 5000 पासून 50 पासून? काय रे निजामी मराठा लोक कोण शिकले होते? शिकले लोकच बसले ना. हां, आणि मला सांगा काय व्याख्या आहे लोकशाहीची? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. बरोबर आहे. आता ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, काय आहे रे क्रायटेरिया? सांगा ना. 2 वर्ग पाहिजे, 4 वर्ग पाहिजे, काहीतरी. जसं चपराशाला, माझा जन्म 59चा आहे, मी 59 पासून सांगतो. चपराशाला बँकेमध्ये 4 वर्ग कमीत कमी, 10 वर्ग याला. काय आहे क्रायटेरिया? लोकशाहीला सुरुवात झाली ना. लीडर लोक जो चड्डी नाही घालणार. आणि जाती सांगतो तुम्हाला, इकडे निजामी मराठा कोल्हापूर ते नाशिकपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे यांनी गधे घोडे जमा केलेत, मराठवाडा, विदर्भ, आणि त्यानंतर 50मध्ये राजकारणातले लोक आलेत. स्वातंत्र्य सैनिक, तेली, कुणबी, मांग, मेहतर, भंगी, सगळे विदर्भातले, मराठवाड्यातले. तुम्हाला कोण दिसतात ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी चेक करा. विदर्भा, मराठ, तेली, कुणबी. कलार म्हणजे हे दारूचे धंदा करणारे, स्वतःला ते. आणि सोनार तर आपल्या बहिणीचे भाड खात होतो, त्याला तर काही कमीच आहे, तो काही गरीब राहू शकत नाही काही. बरं का. तेली कुणबी म्हटलं 1%. एकच 100तला एकच, कदाचित एकही नसेल. आणि दादांनो काय आहे? जो चड्डी नाही घालणार, डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, बलात्कारी, खुनी, तो बनणार खासदार, तो बनणार कॉर्पोरेशनचा मेंबर. हां, तहसीलचा गुंडा, मवाली, बलात्कारी, खुनी. कारण हे तेच आहेत ना. 5000 वर्षात आमचं खून करणे, आमच्या आया बहिणींचं बलात्कार, खून करून फेकून देणे. बरोबर आहे. तर आपलेच लोक निवडतील का नाही? शिकले होते का रे? आणि जे कोणी शिकलेले होते त्यांचे कारस्थान सांगतो. बरोबर आहे. तहसीलचा गुंडा, मवाली, आमदार आणि नगरपरिषद मेंबर, आणि खेड्यामध्ये राहणारा सरपंच. बघा, संध्याकाळ झाली, दारू पेले का कोणतेही गोरगरिबाची, त्याच्यात जातीचा फंद नाही आहे, पण सगळ्यात जास्त अतिशूद्रमधलं पोरी. म्हणजे कसं, आम्ही शिकलेलं नाही. ढोराचा मांसपर्यंत कबूल. आमच्या पोरीबाडी म्हणजे कशा आहेत? खाजू, यांचं खाजूचं साधन झालेलं आहे. आजी बघा ना, पार्लमेंटमध्ये 2025 200 लोक बसलेत. हे कितीतरी आमदार बलात्कारी, खुनी. बघा. आणि आमच्या इथं तर धुलाई आहे. निर्मा, वॉशिंग पावडर, गुंडे, मवाली, सगळे या सगळ्या पार्टीमध्ये. नातेगोत्यातले एका घरातला एक गुंडा तिकडे, तर दुसरा गुंडा तिसरे, त्याच्यात पोरग 4थ्या पार्टीत. 6च्या 6 पार्टी सगळ्या तशाच. आणि दादांनो हे राजकारण होय का? खरं आहे का खोटं आहे? कधीपासून चाललंय? 50 पासून. आता 51ला बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल, कारण स्त्रियांना भोगायला पाहिजे आमच्या बायका. हां, आणि कालेकर सांगितलं कुर्ता कोणाची? याची. 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबला सिम्बॉल ऑफ नॉलेज, जगातला सगळ्या 32 डिग्री 4 PhD घेऊन. आणि दादांनो त्यानंतर दुसरी कुर्ता. बाबासाहेब रिपब्लिकन पार्टी उभे झाले. काजोलकर कोण होता? नेहरूजींनी सगळ्यांनी मिळून हे. आणि हा नड्डा सांगतो, नड्डा पार्लमेंटमध्ये स्टेटमेंट आहे, असं तिचं नाही आहे गावात. बाबासाहेब 78,000 मतांनी निवडून आले होते. हा नेहरूजींनी 14,000. कोण होता रे प्राईम मिनिस्टर? काय रे? ओबीसीच्या लोकांनो आणि निजामी मराठ्याच्या लोकांनो, जरांगे पाटील. अरे तुझं तर नावच नाही येत आहे 4 दिवसापासून. हां, अरे तो बिलसाठी तो बघ ना, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आमचा भाऊ, तो तर म्हणतो टाका ना, किती लोकांना टाकतात. अरे तुमच्या गोळ्या कमी पडतील, गोळ्या. हा जो केला आहे ना, आणि आता हा मुख्यमंत्री चेंज करणार आहे, कारण या कायद्याने आम्हाला मारायचं आहे आणि बदनाम या दलाल भडवे गू खाणाऱ्या लोकांना करणार आहे. हा पेकड 12वी नापास 1500ला आमच्या पोरी खरेदी करणारा, हा गुंडा मुतणारा रातोरात. बघा ना जरा कोण होत ते हे. आणि ते केशवराव ठाकरेच्या औलादी बेईमान. हिंदी पाहिजे. अरे 28 लोकांसाठी श्रद्धांजली वाहली का रे? गद्दार म्हणतो. मौत के सौदागर है ये ठाकरे दोनों भाई, बाप के दुश्मन.
एवढं बिल आल्यानंतर फाटते का रे रस्त्यावर उतरायचं? एकटा लढतोय आमचा भाऊ, हे होय बाबासाहेबांचं रक्त भेट नाही. आणि हा मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचा खून न्याय कोणत्या सुप्रीम कोर्टात न्याय प्रूव्ह करून सांगतो. खोटा इतिहास आहे का काय रे? डॉक्टर नरेंद्र जाधव, कसबेकर, मुंगवेकर आणि तो श्याम मानव कुठं मेलेत का रे तुम्ही? आणि दादांनो बघा पाडलं तुम्ही, किस झाड़ के पत्ती हो. ये है दूसरा खून. एडवोकेट प्रकाश आंबेडकर, भारत में पहिला इंसान. आणि खासदार झाले 52 पासून. कोण आहेत रे यांचे पिये? खासदार आमदाराचे. काय रे? आंब्याचा रस टाकलेला होता तोंडात, जलमलास तू भिड्याचा. काय रे? अरे अक्कल आहे का? कोण आहे तुझा पिये बसलेला? निजामी मराठा असेल नाही तर ब्रह्माच्या टोड्यातून आणलेला. आणि 56ला बघा कुर्ता, 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली बाबासाहेबांनी. 5 डिसेंबरला सेशन चाललेलं होतं. 6 डिसेंबरला हा नेहरूजी म्हणे बाबासाहेब नाही पाहिजे. या मोगलाच्या मावशीची पोरगी याची रखेल होती सविता कबीर, ती बाबासाहेबांपेक्षा मोठी होती. तिने 6 डिसेंबर अर्ली मॉर्निंगला बाबासाहेबांची हत्या खून केलाय हे डॉक्टर विलास खरात सरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं. आणि हा वामन मेश्राम त्या डॉक्टर खरात सरांना जो रिसर्चर आहे, हा काय आहे रे? बीकॉम. आणि सांगतो मागच्या फाटते ना आता. हां, आणि लग्न केलास संभाजी ब्रिगेडसोबत आणि याच्यासोबत. काय रे? प्रवीण गायकवाड यानं रे. आणि मराठा सेवा संघाचे जेवढे आहेत डॉक्टरेट घेतलेले लोक, अरे एकच होता शेर. शूद्रामधला मामा देशमुख कोणाच्या बापाला नाही घाबरला, आत्ता मेला. कधी बोलवलं का रे स्टेजवर? हा, मरत्या वेळेस बोलवलं. कसा बोलतो? गद्दार, बामणाचा गू खाणारे लोक, गुलाम तुम्ही. आणि त्याची हत्या केली. आणि हे सांगितलं संघाची ब्रांच स्वातंत्र्याचा जेव्हापासून ज्योतिराव फुलेंनी शाखा काढलेली आहे तेव्हापासून ह्या लोकांनी. आणि हे लोक शाळेमध्ये इतके झोडपून काढायचे, ते बिचार जायचे. आणि हे म्हटलं तेली कुणबी, कला दारूचे व्यावसायिक आणि सोनार ही पूर्ण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतात. स्वतःच्या बहिणीचे भाड खाणार. सोनं कोणाकडे राहील? अरे बाकीचे तो गरीबच लोक होते, उपाशी मरणं. आणि हा शूद्र अतिशूद्र आणि हा मुसलमान बिचारा मेहनत आज पण करताय. आणि तो आतंकवादी आहे. आणि तुम्ही कोण आहे रे? अरे तुम्ही कोण आहे? तुझ्या बापाचा देश होय का रे? अरे अभी नहीं डरेगा, हाँ फांसी पे लटक जाएगा. सच्चाई के लिए शेरनी का दूध पिए, बाबा साहब ने बोला है. हाँ, आणि हा शंकरराव चव्हाण उमरखेडमध्ये राहणारा, तेली कुणबीचा तिथं जाणारा. आणि याच्या घरी 5-5 बायका, हरामखोर आणि हे अंधविश्वास आणि मुनिमजीचे धंदे करणारे पुष्कळ याच्यासारखे. तेली कुणबी आणि हे निजामी मराठ्याच्या अवलादी आजी. बघा ना तो कोल्हापूरचा बघा इतिहास. गायकवाड फॅमिली बघा, बडोद्याची. मी पण गेलो आहे तिथं. किर्लोस्करची पोरगी त्याच्या घरात आहे. रक्ताचं नातं आहे ना. हा, आणि हा कोल्हापूरवाला महाराज, शाहू महाराजांचा अवलाद. आणि तो बघा हा मोग काय म्हणजे औरंगजेब कुत्रा. अरे क्या यार, किती बैमान शाहू महाराजाचा खून केलं ते बघा. त्यांच्या अवलादी आहे का काही शरम? जनाची नाही तर मनाची. आणि एकटा लढतोय भाऊ आमचा. बाबासाहेबाचं रक्त आहे. आणि हा दुसरा निघाला आदिवासीचा, 45 वर्षापासून करोडो लोकांचं आयुष्य बर्बाद केला. हा हेकर तोंड्या 64 पासून आहे. सोनिया गांधीला 2004 म्हणतो. हा विदेशी आहे. आणि तू कोणता देशी आहेस? 3% लोक तुझ्या बाप झाले आहेत ना. 11व्या सदीपासून मारलं ना संभाजी महाराजाला. हा, छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष मरते. जिजाऊ अहिल्याबाई होळकर हा शाहू महाराजांचे दुश्मन. आणि हा फुलेचा दुश्मन, गू खाणारा मेकॅनिकल इंजिनियर आहे म्हणते. आणि हे असे निघाले आहेत होळकरचे अवलादी. हा VJNTमध्ये गेले आणि आता बघा विसरले सगळे. तो एक महात्मे आमचा नागपूरचा डॉक्टर. आणि हा दुसरा आंब्याच्या रसापासून झालेला भिड्याचा अवलाद. आंब्याच्या रसापासून झालाय बरं का. हा भुगतो
आणि त्यानंतर बघा दादांनो, याला मराठवाडा इथून काढलं हैदराबादमधनं, आणि ह्या बाप बेट्यांनी बघा आदर्श घोटाला, आणि आज त्याला जंगल पूर्ण कुत्र्या बकऱ्यासारखं केलं. असे प्यादे पालून ठेवले त्यांनी, कुणबी, तेली, कलार आणि सोनार, आणि इकडचे सगळे गुलाम निजामी मराठाच्या 200 फॅमिली बघून टाका. आणि त्यानंतर यांची कुर्ता बघा, नागपूरमध्ये आतंकवादी काँग्रेस आयएसएस जनसंघचं MP MLA लोकांचं ऑफिस काढलं. विदर्भाने मागणी केली का? 1 मे 1960ला काळा सोना, पॉवर स्टेशन आणि सेंटर प्लेस. मनुस्मृतीच्या रूलप्रमाणे, आता शॉर्ट करणार आहो मी, 10 मिनिटात संपवणार आहो. मनुस्मृतीच्या रूलप्रमाणे कोण बसले आहेत? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया, तेच बसले आहेत. सांगा ना कोण बसलेत? कोण शिकले होते रे 60मध्ये? किती शिकले होते? हां, आणि काय केलं 75 ते सांगतो, आणि आता संपवतो मी, सांगून थकलो. आता दादांनो, मनुस्मृती रूलप्रमाणे 75 वर्षात रुलिंग करून 50 पासून तेच बसले आहेत. कोण आहे? बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शिकलेले तेच होते. काही डाऊट आहे का आता? हां, आणि आज यांनी काँग्रेस BJP अलायन्सेसच्या लोकांनी मिळून फक्त इंदिरा गांधीजी यांनी कोणाकोणाला मारलं? सगळ्यांना मारलेला यांनी. जो यांच्या विरोधक होता त्याला मारलं, इंदिरा गांधीला मारलं, शास्त्रीला मारलं ताशकंद नेऊन, आणि एकच देवी इंदिरा गांधी. तर हे तिचा विरोध करता करता तिलाही संपवलं 84मध्ये. आणि 84 नंतरचे काय? कारण 77मध्ये 76मध्ये आमचे बहुजनांचे लीडर झालेत, आणि त्यांनी ते धर्मनिरपेक्ष जातीवाद ॲड केलेला 76मध्ये. तर मला सांगा दादांनो, यांनी आतंकवादीचं ऑफिस हे करून आता काँग्रेस BJP अलायन्सच्या लोकांनी केलेले कायदे सांगतो, आणि 75 वर्षात तुम्ही काय आउटपुट आहे तेवढं सांगतो ना संपवतो, कारण मी पण थकून जातो. परत मला एक हिंदीचं करायचं आहे. बघा 75 वर्षातलं, बरोबर आहे. द्विपक्षीय प्रणाली कोण आहे? काँग्रेस BJP अलायन्स. महाराष्ट्राचं बघा 6च्या 6 पार्ट्या कोण आहेत ते, बरोबर आहे. पहिला कायदा द्विपक्षीय प्रणाली, इंडिया येईल, NDA जाईल, सगळे त्यांचे अलायन्स बघा एकच आहेत. एकीकडे मोगलचा अवलादी, दुसरीकडे ते. पण डोकं कुणाचं चालतं आहे? नागपूरच्या ग्राउंडवरून 62मध्ये यांनी कतलखाना काढला आदिवासीचं. ऐका हिस्ट्रीचं. सगळ्याच घेतलं, विदर्भातल्या 2-4, मराठवाड्याच्या 2-4, कोकणातल्या 2-4, हां कोल्हापूर साईडच्या 2-4, ते मुंबईतल्या तिकडचे बीड साईडचे म्हणा का तिकडचे, आणि त्यांनी आदिवासीचे कतलखाना काढून पूर्ण आदिवासींची कत्ल केली. आणि सगळ्यात बदमाश हा वामन मेश्राम यांनी आदिवासीचे संघटन काढून यांनी त्या जे यांचे दलाल आहेत ना, गुलाम संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ, आणि हा सगळ्यांना मूर्ख बनवत आहे. कांशीरामचा बेमन, आमचे खापर्डे साहेब म्हटले होते, त्याची बायको उमरेटची आहे, तोही इंजिनियरच होता, MSc झालेला होता, की ये SC के लोक वेश्या व्यवसाय करते, खुद के स्वार्थ केले. बघा एवढा मोठा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर ये ना म्हणा पुण्यात, त्या वामन मेश्रामला ये म्हणा. द्विपक्षीय प्रणाली म्हणजे तो जाईल तो आहे, कारण आता EVMच आहे. आणि बघा ना कोण झाले तर तुम्ही EVM 30 वर्षात, हां. आणि आज तुम्हाला CC NRC, त्यानंतर कॉमन सिव्हिल रूल केली का रे? OBC लोकांना जनगणना, क्रिमिनल लावलं, हा हरामखोर नरसिंगराव आणि हा राजीव गांधी. गेट करार करून सगळं बर्बाद करून टाकलं. खरं आहे का खोटं आहे ते तुम्ही विचार करा. त्यानंतर हां कॅटेगरायझेशन SCचं, पण जजचा लो पोरगा जज, पोलीस कमिशनर आणि SDOचा सगळ्यात जास्त अन्याय आहे महाराष्ट्रात, कारण 3 क्रांत्या झाल्या आहेत. बघा डोकं बघा यांचं, सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार. MP MLचं कोण? कधीपासून? 50 पासून. तुम्हाला स्वातंत्र्य नाही मिळालं, बरोबर आहे. CCNPR शेतीवाल्याच्या शेती लुटणार, तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट आधार आहे 87चा. अरे भोसडीच्यांनो, हरामखोर लोकांनो, आमदार खासदारांनो, तुम्ही तर अशी मरणारच आहे ना रे. आम्ही तर बिलकुल आहोच. आता आम्ही सोडणार नाही यांना, लक्षात ठेवा. हा CCNPR शेतीवाला देशद्रोही, मुसलमान आतंकवादी,
मी नक्षलवादी? या गरीबावर 45 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर झाले. हा, अरे काही शरम बिरम वाटते का रे? मी हा शरद पवारला मग तो मोठ्या भावाला, खोटा आहे का हे? आणि माझी बहीण सुप्रिया सुळे 28 लोकांना मारलं ना, आणि तुम्ही गेले देशाला दाखवला, जगाला. सॅटेलाइट चालतं ना, सॅटेलाइट करा. त्या निरंजनला अटक, हेमंत करकरला मारलं. हा, त्याच्यानंतर जजला मारून टाकलं, नरेंद्र दाभोळकरला मारलं, 114 गोंडगोवाजला मारलं. विद्यापीठासाठी तुझ्या बापानं किती लोकांना कत्ल केलेत. हा, आणि आता तो उज्ज्वल निकम त्याचा सत्यानाश करायला बसलाय. हेमंत करकरला मारलं, कोणाची गव्हर्नमेंट होती? खैलराजी कांड, घाटकोपर कांड, 11 लोकांना मारलं, कालचा दिवस होता. का रे ठाकरेच्या अवलाद कोण होते रे त्यावेळेस? पानसरेला मारलं, म्हणजे जो आलं गोपीनाथ मुंडेला हे करून टाकलं, जजला मारायला. हा, छोट्यासा ऍक्सिडेंट किती लोकांना मारलं, मनुस्मृती कुत्र्या बकऱ्यासारखे. हा, CCNPR करणार आम्हाला, आमचे नागरिकत्व. तुम्ही नागरिक आकार या देशाचे 87 तुम्ही कुठून आले रे? खबरदार, या महाराष्ट्राची चौथी क्रांती करायची आता. आमच्या भाऊन मी आया मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा खुनलं. आताही सांगतो, विचार करा. हा, संभाजी महाराजा बदला घेणारी ही कोम आहे, गांडू नाही तुमच्यासारखी. मराठा करता खोटं बेलास का रे? जरांगे पाटील गायबच झालास तू आता. मूर्ख बनवता लोकांना. या माझ्या गरीब मराठ्यांनो, ओबीसींनो, माझ्या मायनॉरिटी लोकांनो, सगळे आपण भाऊ बंधू आहोत. आपण SC ST आणि मुसलमान. आणि त्याच्यानंतर गरीब मराठ्यांनो, या गरीब ओबीसीच्या लोकांना लाता घाला. या हा हरामखोर खैलराजी कांडवाला हा BJPचा खासदार होता, नाना पडोळे. आता कुठं आहेस? असे हे आहेत तेली कुणबी समाजाचे. या सगळ्यांनो मी तुम्हाला फुकट शिक्षण देतो आणि सोन्याची चिडिया करतो या प्रकाश आंबेडकर सोबत 10 वर्षात भारताला. त्यानंतर हा EWS रिझर्वेशन हे मायावतीच्या पाप 3 दिवसात. हे का गरीब आहेत का? ब्राह्मण क्षेत्र वैश्य का रे? निजामी मराठ्यांनो, मराठ्याला 67, हा आम्हाला 50च्या अगोदर. हा, आणि त्याच्यानंतर केली का ओबीसी जनगणना? आणि गरीब मराठा तुमच्या 200 फॅमिली आहेत, 52 पासून बसले आहेत सगळ्यांना गुलाम, त्यांचे टाटा चाटणारे ढुंगण. आणि दादांनो आज 85 करोड 5 किलोनी ऐका आउटपुट. कोण आहेत हे? 13 करोड पोरं फिरतायत, 1 PhD झाले हे झालेले. आणि त्याच्यातले 3 काढून सांगितलं CCNPR, 1 नेशन 1 इलेक्शन, EWS इलिगल रिझर्वेशन. हे पाप कांशीरामच्या पार्टीचं. आणि शंख बजाय का ब्राह्मण क्षत्रिय कोणाला मूर्ख बनवता रे? आणि त्याचं 1 नेशन 1 इलेक्शन आणि CCNPR करून नागरिकत्व पूर्ण करा. तुमच्या बापाचा देश होय का रे? आणि प्रायव्हेटच्या नावाखाली सगळ्यांना पोलिसाचा ड्रेस. हा, ठेकेदारच्या अंडरमध्ये जवान पोरं, आमच्या पोरी म्हाताऱ्या बायांना मारतायत. त्या चाकणला हा 72 वर्षाच्या बाईला मरून गेली ते बिचारी. अरे काही आहे का रे माणूस की नाही? आणि का रे पोलीस कमिशनर SDO महाराष्ट्रातले तुम्ही किती बैमान रे? ज्या आईच्या पोटातून जन्मले पोरीसोबत. हा, तुम्हाला काही शरम बरोबर स्वतःच्या पोरीला? अरे आज परिस्थिती माझी पोरगी आणि सून प्रेग्नंट आहे, पोरगीला जर यांच्या भोगासाठी मनुस्मृती आणि पोरगीला गुलामगिरी करायला किती बैमान निघाले रे? कशामुळे शिकले तुम्ही? संविधानामुळे झालं का? कोणी कायदा केला? कोण आहे? BJP RSS काँग्रेस. बघा ना महाराष्ट्राच्या लोकांनो, उतरा रस्त्यावर. 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होत आहे आणि म्हणून मरकटवाला किती वेळा मी केलं, किती वेळा उदाहरण सेट करून आलो. अरे टाइम दुसरा दाखवा मला. मरकटवाडीला मिलिटरी लावली आणि हा बसलाय नागपूरच्या ग्राउंडवर मायना बाप इथं आहे. अरे सगळं श्रीमंत आहे हा ऋषी सुनक पोडल्यानंतर. आणि त्यानंतर हा 2025 मध्ये नंगा साधू चरस गांजा पिऊन ज्या गंगेमध्ये हाकतात मुततात, 19 मध्ये तुम्ही त्या दगडाच्या नावाने केलं. हा, आणि हे सडलेलं मांस सडलेलं आहे तिथं. हे आमचे डॉक्टर नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर हा श्याम मानव लोकांना मूर्ख बनवतो. अंधविश्वास. कशाचा अंधविश्वास? तूच स्वतः अंधविश्वास आहेत. संविधानाने करोडो रुपये कमवलता. संविधान कुठं आहे रे संविधान? आणि त्याच्यानंतर दादांनो आता मी तुम्हाला उदाहरण देतो. झाले 6 हे 1 नेशन 1 इलेक्शन आणि CCNPR. हा, याला अधिकार आहे का इलेक्शन कमिशनरला?
आणि त्यानंतर बघा 2 उदाहरण देतो. पहिलं बाबासाहेबांनी म्हटलं होतं मला शिकलेल्या लोकांना धोका दिला. हा बघा डॉक्टर नरेंद्र जाधव, ये ना म्हणा किती विद्वान आहे या. हाँ, अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है. 100 दिन भेड़ बकरे के समान, एक दिन शेर के समान जीव. व्यक्ती पूजा से इंसान गुलाम बनता है. बघा हे कांशीरामच्या नावाने. बरोबर आहे. त्यानंतर कांशीरामजी म्हटलं चमचा युग. बरोबर आहे. त्यानंतर कांशीरामजी काय म्हटले, ऐसा भी वक्त आ सकता आपलं लाठी गोली. बघा गुलाम लिहून लिहून. बरोबर आहे. आणि बाबासाहेब म्हटले होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि हे मोगल बाहेरनं आलेले. बघा कूर मारलं विश्वरत्नाला. कोण होय हे? गेट करार करणारा कोण होय? मूर्ती ठेवणारा कोण होय? हां, EVMचा प्रस्ताव आणणारे कोण होय? आहे का? बरोबर आहे. कधी इफेक्ट होते त्याचं? हां, मोगलांना कधी बोलवलं आणि कधी त्याचं इफेक्ट झालं? कशी दूरदृष्टी आहे यांची? कारण मनुस्मृती. हाँ, ब्राह्मण क्षत्रिय लोग अगर रहेंगे संविधान की अंमलबजावनी तो आपको न्याय नहीं मिलेगा. अगर संविधान कितना भी खराब हो, संविधान की अंमलबजावनी करने वाले लोग ये 90% बहुजन समाज के, ये ऐसे नहीं, ये नरेंद्र यादव जैसे गुलाम टट्टी खाने वाले बोलता हूँ इनको आज, ऐसे नहीं. ये हमारे जैसे दिल से, कोई पैसे की कमी नहीं इस देश में. अरे नदी नाले ड्राई हो जाएंगे, पैसा ड्राई नहीं होगा. बताता हूँ मैं भी. वो भी ये कृषि प्रधान देश है. बताता हूँ आपको न्याय नहीं मिलेगा. अगर आपको न्याय चाहिए तो 90% लोगों को बेसिक अधिकार खत्म कर दिया. शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. आणि 5000 वर्षांतर 3 क्रांत्यानंतर स्वाभिमानीचा एक मताचा अधिकार 30 वर्षापासून फ्रॉड. खरं आहे का खोटं आहे? आमच्या ह्याच्यात 2 पार्टी 90%चा. कांशीराम गुलाम समाज पार्टी हाती चलेगा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ज्यांनी 5000 वर्ष आणि आता परत वो शंख बजाएगा. आणि फ्रॉड इलेक्शन 30 वर्षापासून. बरोबर आहे. दुसरी पार्टी कांशीराम आझाद समाज पार्टी. 1.5 वर्ष झाले हा बंदा पूर्ण भारताला जागवत आहे. मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए पूरे देश में और महाराष्ट्र में 30 साल से EVM से फ्रॉड वोटिंग के लिए भारत के स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय को मानने वाले संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाज के लोगों ने मिलकर जन आंदोलन करना है. और महाराष्ट्र में हमारा नेतृत्व बाबा साहब का खून एडवोकेट प्रकाश आंबेडकर जी कर रहे, जो अकेले है भारत के. यह है संविधान का संविधान को लिए मर मिटने के लिए तैयार. और हम फौज हो गए और देखते हैं इनके. लेकिन वक्त मत आने दो भीमा कोरेगांव का. ये भी बोल के रखते हैं. हाँ, ये कोई डरता नहीं है. सुप्रीम कोर्ट को भी बोलता हूं मैं और मेरी बहन मुर्मू जी, आपने भी वो सड़ा हुआ पानी पी के, आपकी कोई गलती नहीं है. मेरी बड़ी बहन 8 महीने से बड़ी हो, आप भी नागवंशी मौर्यवंशी. और मेरे सुप्रीम कोर्ट के भाई लोगों, हाई कोर्ट के भाई लोगों, अब पुलिस कमिश्नर लोगों, अभी भी आंखें खोलो. इसी महाराष्ट्र में ख्याल मेरा अन्याय अत्याचार नहीं करना है. आवाज उठाओ. संविधान से 4 लाख रुपया पगार उठा रहे हो, ऐसा नहीं मिला है. ये महाराष्ट्र है. हाँ, समय आ गया ना तो भीमा कोरेगांव करेंगे, बलिदान करेंगे. ऐसे मरने के लिए निकले हम EVM वाले. डरते नहीं है. जय शिवराय. आज़ादी की तीसरा जय शिवराय, जय भीम, जय संविधान. और मेरे भागीदारी मोर्चा के लोगों, प्राचार्य साहब, भानुप्रताप मलिक साहब ने वो 2 बच्चों को जमानत मिला के ऐसे एक टैलेंटेड बैठे हैं. हम अब डरते नहीं किसी को. हाँ, अरे तुम डालो ना, कितना डाल दे तो अर्बन नक्सल है ना. अरे अर्बन नक्सल तो आप हो. आप आतंकवादी गुंडागर्दी ये करके क्या है पॉलिटिक्स ने, गुंडे मवाली. और हमको बोलते अरे हम मेहनत से जी रहे. 90% लोग देखो ना गुंडे मवाली सब बैठे. हाँ, और उसके बाद में मेरे बड़े भाई वर्ल्ड यूनाइटेड ऑर्गेनाइजेशन ने हमें खरबों रुपये दिया था. 90 में इन्होंने इंदिरा गांधी मरने के बाद में इन्हें ये चलाया क्या, साक्षरता अभियान, ये साइन लेके. और वर्ल्ड इंटरनेशनल कोर्ट में ये जितने भी है ना EVM से लेकर बदलापुर, बीड़, परभनी सब प्रोड्यूस करना है. जैसे नेतन्याहू को वर्ल्ड
ह्यूमन राइट कमीशन ने बॉयकॉट किया है, देखो क्या हालत होगी। गिड़गिड़ा भी, ए हमास माफ कर, हाँ ये गाजा पानी नहीं दिया, अरे आंखों में पानी आता है उनका अनाज। वैसे आप 85 करोड़ को सीसी एम्पायर करके हरामखोर इलेक्शन कमिश्नर, तेरे को पावर है क्या रे? हाँ क्या रे भागवत, लोगों को बेवकूफ़ बना रहा है 75 साल से। अरे हमारा होशियार हो जाओ। मैं आज भी बताऊँ आप लोगों को, अगर होशियार होना चुपचाप अपने घर में बैठो, आपके नॉलेज की ज़रूरत नहीं है। हमारे महाराष्ट्र में है, एक टांग से 56 देती है, दूसरी टांग से 56 देती है। और ये फडणवीस की औलाद बोलती है वेश्या व्यवसाय। जाओ तुम्हारे पास पैसा है तो, और 5 स्टार होटल, और तुझे 3 औरत, कुछ शर्म वरम आती क्या? हाँ खोला है ना त्रिम्बकश में, और वो मोरे महाराज करके पहरेदार ये नंगा नाच कर रहा है, आम से पैदा हुआ जगत संत से पालकी में। हाँ बताओ मेरे देश के लोगों, डरना नाही आहे अभी। आणि याच्यानंतर आता आपण बोलायला सुरुवात केला, बघू यांच्यात किती ताकद आहे ते। आणि माझ्या पोरांनो, पोलिसात काम करणाऱ्यांनो, विचार करा, अजिबात यांचं ऐकू नका। बघा मराठवाड्यात 2 पोरांना ते जिलेटिनचं केलं, गरीब मराठा शेतकऱ्यांचे पोरं बिचारे आतमध्ये गेले आहेत, असं काही करू नका। हां आणि तो वाल्मिक कराड महादेवराव मुंडेचं खून करून त्याच्या खिशात तो बांगर सांगतो त्यातलाच। आणि कोण होय ते मॅस्टर, मॅ कोण कोण चालवत आहे रे? 52 पासून महाराष्ट्रात किती कूर्त आहे यांची, बोलतो का एखादी आमदार खासदार? चला दादांनो, परत स्लोगन लावतो शेवटचं, मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए। और पूरे भारत में और महाराष्ट्र में 30 साल से फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी, किसी जात धर्म करो, स्वातंत्र समता बंधुत्व को मानने वाले, न्याय को मानने वाले, और 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाज के लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने भारत देश की लोगों की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए, देखा ना पहलगाम में 2 अतिशूद्र बेटियाँ। करो ना वो ललित प्रभात को अरेस्ट, नहीं तो उसको अरेस्ट करो, निरंजन टकले को। क्यों वो नहीं दिखता क्या मुशर्रफ साहब का हिंदू मुस्लिम? क्या रे ठाकरे के औलादो, शर्म नहीं आती? श्रद्धांजली वाहली करे तुम्ही? कॉर्पोरेशनचे इलेक्शन आहे ना, माल आहे ना, जगातला सगळा पैसा इथंच आहे ना, 14 स्टेटला पाळू शकते। आणि हे बसले आहेत ना, आणि उदाहरण देतो, सगळ्यांचा जन्म कुठून झाला आहे? आहे का जगामध्ये असं कुठं? अरे साऊथ आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला 50 वर्ष राहिला संविधानाने, हां निग्रो लोकांना आणलं 1863ला, ओबामांचं त्यांच्या औलादांना त्यांनी नागरिकत्व दिलं। हां आणि 2दा आले ओबामा साहेब, जगायला माणसाला शेतकरी देशद्रोही, मुसलमान आतंकवादी, हरियाणा पंजाब समुद्रात गहू फेकतात, हां तेल महाराष्ट्र आणि हे गुजरात, तांदूळ दिल्ली आणि हैदराबाद, आणि राहायला कुठं जातो शेतकरी? 800 लोक मेले। हा हरामखोरा राहुल गांधी झूठ मक्कर, MP मध्ये फ्रॉड, राजस्थानमध्ये फ्रॉड, हां हरियाणात फ्रॉड, महाराष्ट्रात टाकले का रे एखाद्याने केस? हा शरद पवार म्हणतो, तो जोंडले वकील आहे, राष्ट्रवादी आमचा मित्र, 35 वर्ष अगोदर टाकले, आता तोंडात आवाज नाही निघत, अडकला आहेस ना। आमचे बाळासाहेब सांगतात ना बरोबर, तुम्ही तोंडात आवाज नाही काढणार, पण हे जनता होय, लक्षात ठेवा। अजूनही सांगतो मी, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, माझा लहान भाऊ संतोष शिंदे, बघ पुलत खासदार कोण होतं? यशोदा चव्हाण होय का रे? हा काका रिटायर घ्या, अरे काका रिटायर नाही घेत, काकाने शेरणीच्या दूध प्यायला आहे संतोष शिंदे, तू पण पिकामा शिकलेला आहेस। हां याच्यासाठी नॉलेज पाहिजे, सायन्स 15 मध्ये नेट आलं, पूर्ण अभ्यास केला जगाचं, मरून जाईल ना, काय फरक पडतंय? त्यांच्यामुळे तर घडलो बी। खोटा आदिवासी महाराष्ट्रातला हलबा समाजाचा, हां नागपूरला जन्मलो, शाहू महाराज भूमीत शिक्षण घेतलं, हां आणि ह्या नमूद रिपोर्ट लोकांनी DP 4 वर्ष घरी बसवलं, इतके बैमानात आहे साऊथचे नमूद रिपोर्ट। आणि आता EVMच्या ह्याच्यात आहो, आलं तर आमच्या पोलीस तयार आहेत। आणि आता माझ्या पोरींनो, माझ्या बहिणींनो, आता नाही गुलाम व्हायचं। चला दादांनो, आजादी की तीसरी लढाई
माझे यूट्यूब चॅनल पण आहे आणि फेसबुक पण आहे. हां, आझादी की तिसऱ्या जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आणि माझं नाव आहे चंद्रकांत सहारकर. आता सगळीकडे झालेलं आहे, काही नवीन नाही आहे. चला अशा पद्धतीने तिसरी लढाई लढूया. आम्ही बुद्धाला आणि संविधानाला मानणारे लोक आहोत. हां, बघा, विचार करा, कोणी इतिहास लिहिलं, असा कोणता जगात माणूस आहे का आपल्या दुर्गुण पुस्तकात लिहित. आणि हे गुलाम म्हणजे 6 डिग्र्या बी घेतल्या, अर्थतज्ञ आहो, हे तज्ज्ञ आहो, तंड. आणि कोण आर्य विदेशाचं नाव सांगतो, गुलामाचं, गु खाणारा हा. अरे शरम करणं, शरम. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.